द चैप्टर विच वी आर गोइंग टू स्टार्ट इज डिफरेंशिएशन. ठीक है ना. दिस इज हेल्पफुल इन फिजिक्स ॲज वेल. डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि इंटिग्रल कॅल्क्युलस उद्या पुढे इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी हेल्पफुल. आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. डिफरन्शिएशन हा चॅप्टर सुरुवात झालेली आहे, परंतु जेव्हा पण एखाद्या चॅप्टरची सुरुवात होते वी मस्ट बी एबल टू अंडरस्टँड की तो चॅप्टर नेमकं काय आहे. व्हॉट वी हॅव टू अंडरस्टँड बेटा की तो चॅप्टर काय. आता आपण आपल्या लाईफमध्ये डिफरन्शिएशन हे असं पहिल्यांदा ऐकलं. कार खेले असं नाव ऐकलं तरी बी परिचित वाटतं बाबा. त्याच्याकडं कार असन, खेळत असन, नाही तर लहानपणी व्हायना कार खेळत असन तर होता मला नाद ॲक्च्युली. अरे कळतंय का मी काय म्हणतो. तसं हे कळत नाही. सो वी हॅव टू अंडरस्टँड. ठीक आहे ना. मग आता पहा डिफरन्शिएशनचा अर्थ काय, हे नेमकं आलं कशासाठी, हे काय. तर पहा मॅथमॅटिशियन लोकांनी ह्या सगळ्या कन्सेप्ट बिल्ड करून हे सगळं तुमच्या समोर जे आणलं तर वी हॅव टू अंडरस्टँड. याच्यासाठी आहे की फिजिक्समध्ये आपण पहा मोशन शिकतो. काय शिकतो बाळा. मोशन शिकतो. आणि काय रे डेफिनेशन ऑफ द मोशन शिकलोय फाउंडेशनमध्ये आपण. अरे मोशन म्हणजे हालचाल, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पार्टिकल जातो म्हणजे त्याची काय झाली चेंज. पोझिशन काय झाली चेंज. पोझिशनमध्ये काय झाला चेंज. सो हा जो चेंज आहे, हा जो चेंज आहे, तर हा जो चेंज आहे फिजिक्समध्ये इट इज विथ रिस्पेक्ट टू टाईम. आपण हे सगळं फिजिक्समध्ये कशाच्या रिस्पेक्टने शिकतो टाईम. सो कोणताही एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलच्या हिशोबाने बदलतोय. आपण होतो का काळानुरूप. आपण अगोदर छोटे होतो आता थोडेसे मोठे झालो. अरे बरोबर आहे का नाही. सो आपल्यामध्ये पण काय झाला चेंज झाला. सो हा जो चेंज आहे तर तोच चेंज आपण इथे शिकतो ज्याचं नाव आहे डिफरन्शिएशन. आता तुम्ही सर्वजण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आणि पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम शिकले का नाही शिकले. यस सर. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. ठीक आहे ना. मग आता याच्यामध्ये तुम्हाला दोन व्हेरिएबल दिसत आहेत, एक एक्स आणि एक वाय आहे की नाही. एक एक्स वरती आणि एक वाय वरती. मग आता एकदम सिंपल गोष्ट आहे बेटा की हा जो डिफरन्शिएशन आहे दिस डिफरन्शिएशन इज ऑल अबाउट चेंज. पटकन बोला. डिफरन्शिएशन इज ऑल अबाउट चेंज. आणि फिजिक्स असो नाही तर मॅथ असो चेंज दोन प्रकारचा आहे. चेंज किती प्रकारचा बेटा दोन प्रकारचा आहे. पहा चेंज दोन प्रकारचा आहे. एक चेंज किंवा फरक तो बिग आहे आणि दुसरा कसा रे बेटा तर ते स्मॉल म्हणजे व्हेरी स्मॉल. ट्राय टू अंडरस्टँड. स्मॉल कसा रे बेटा व्हेरी स्मॉल. ओके. आणि बिग म्हणजे एनिथिंग विच इज बिग बट स्मॉल इज सच ए स्मॉल दॅट वी कॅन डिफरन्शिएट बिटवीन टू. की बेटा हा जो बिग आहे तर बिगला आपण डेल्टा सिम्बॉल लिहितो. आलतं का कधी हे नाही. डेल्टा म्हणायचं. काय म्हणायचं बेटा डेल्टा आहे की नाही. डेल्टा. डेल्टा म्हणजे फरक. डेल्टा म्हणजे फरक आहे की नाही. तर हा जो फरक आहे, हा जो फरक आहे बेटा तर हा फिजिक्समध्ये कोणत्या कन्सेप्टसाठी लावला होता आतापर्यंत आठवतो की सगळ्यांना. ॲव्हरेजसाठी. कशासाठी बेटा ॲव्हरेज. आणि डी आता नीट आहे व्हेरी स्मॉल म्हणजे अत्यंत स्मॉल. आता आपण जर काही तुलना केली, काय तुलना करूया मला सांगा. इथे मी एक चित्र काढलं. ओके. आणि आणखी एक चित्र काढलं. कसे चित्र आहे हे बोकाडी का म्हणा पण आहे बो माणूस बोकाडी बिकाडी. ओके ओके. हे कशाचं आहे. एखादा उंदीर म्हणन, एखादा मासा म्हणन, एखादा मुंगी म्हणन, मुंगळा म्हणन. अरे बरोबर आहे का नाही. दोघात काही फरक आहे का नाही. काय रे हे एवढं मोठं टोन गय हे एवढं सगळंच आहे. अरे समजे की नाही समजे. हे झालं डायग्रामच्या हिशोबाने. आता मला सांग समजा 100 रुपये आहेत. ट्राय टू अंडरस्टँड. काय बेटा 100 रुपये आहेत बरं का. आणि मी एका विद्यार्थ्याला म्हटलं बेटा घे 100 रुपये आणि खर्च कर. ओके. तर त्याने 30 रुपये खर्च केले. किती केले बेटा 30 रुपये खर्च केले. मग 100तून 30 गेले. किती फरक आला रे बेटा. अरे जाड. ओके. हां. पण एक विद्यार्थी असा आहे समर्थ मोरे. म्हणलं घे भाऊ 100 रुपये घे. त्या आला 99 रुपये खर्च करून. किती खर्च करून आला 99 रुपये. एक लाज काज ठेवला वा त्याने. सर घ्या रुपया. अरे गेटिंग. अरे तो आप क्या देख रहे हो. 100तून 30 गेले. फरक किती आला रे. 100तून 99 गेले. फरक किती आला रे. मग 1 आणि 30 काय डिफरन्स आहे
भला मोठा डिफरन्स आहे सर 30 भले मोठे आणि एक हे तू समजे की नाही समजे. अरे येस और नो. चला आणखी एक एक्झाम्पल. पै 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 तुम्ही म्हातारी माणसं वगैरे पाहिलं असेल चालताना. अरे बरोबर नाही. हां मी विचारायला लागलो आता थोडंसं वय लागलं सारखायला शुगर वाढू आहे म्हणून. अरे बरोबर नाही. हां माणूस चालतो वॉक करतो. 1,000 किलोमीटर चालला भाऊ एखादा माणूस. किती चालला बेटा? 1,000 किलोमीटर चालला. ओके. आणि एखादा माणूस 1 मीटर चालला. अरे गेटिंग ना बेटा? हे कम्पेरेबल आहे का नाही? अरे आहे का नाही? कायच कम्पेरेबल. अरे 1 किलोमीटर म्हणजे अरे काय पाहू ना मोग उत्तर कसे देतात. अरे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. अरे गेटिंग 1000 मीटर. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. अरे गेटिंग. अरे 1000 भले मोठे झाले ना. आणि एक अरे 1000समोर एक काय इतुसा. अरे समजे की नाही समजे. हां मग इकडं मी कोणाचं चित्र काढलं रे? काय ते? सूर्य. हे कायच काढलं रे? बल्ब आहे. बल्ब. हां आता हा सन आहे आणि हा उजेड. तो दोन्ही देऊ राहिले. कोणाच उजेड दमदार आहे? तुम्ही एक झाड की पत्ती आहे भाई. अरे सूर्याचा प्रकाश. अरे बरोबर आहे की नाही? सो यू कॅन से दिस इज व्हेरी बिग. जेव्हा कम्पॅरिझन काय सोबत करणार याच्यासोबत. अरे बरोबर आहे का नाही? एवढीची मुंगी काय म्हणून बाई काय मोठा फळा आहे ग. अरे बरोबर आहे का नाही? तिच्यासाठी लय मोठा प्लॉट झाला तो क्या हर बच्चा बात समज पाया. सो इकडं डेल्टा म्हणतो आपण आणि ते काय म्हणतो बेटा? डी. क्लिअर झालं की सगळ्यांना हे? थोडा पटापटा रिस्पॉन्ड करत जा. ठीक. सो मोठा फरकाला डेल्टा म्हणायचं आणि छोटा म्हणजे त्याला इन्फानाइटेसिमली स्मॉल असा शब्द आहे. जाऊ दे तुम्ही इग्नोर करा. चला. बिग इज डेल्टा, स्मॉल इज डी. झालं. सो बिग फरक त्याला आपण ॲव्हरेज डिफरन्स म्हणतो आणि लय छोटा त्याला आपण इन्स्टंटॅनियस. काय शब्द बेटा? इन्स्टंटॅनियस. फिजिक्समध्ये येईल ते. सो तुम्हाला चांगलं शिकायचं आहे ते जे नीट जर करायचं असेल तर. सो इन्स्टंटॅनियस काय म्हणायचं बेटा? इन्स्टंटॅनियस म्हणजे पुढे दरवाजा उडून घ्या. पुढे तुम्ही व्हेलॉसिटी वगैरे शिकणार का नाही? ॲक्च्युअली काय नाही ऐ इथं हां ॲव्हरेज इन्स्टंटॅनियस हे 2 शब्द यू विल लेटर ऑन अंडरस्टँड. अरे अलग लक्षात. समजा मी इथून नगरला गेलो. किती वेळ लागेल रे मला जायला? काय हां बघ बेटा लक्ष दे. काय विषय झाला होता आपला? स्पीडबद्दल बोलतो मी. सपोज मी बोललो की मी तुम्हाला आता मी नगरात आलो. किती वेळ लागेल बेटा? इथून पुढे तसं म्हणायचंच नाही. तुम्ही माझ्याकडे फिजिक्स शिकता. तुम्ही म्हणता सर रांगत जायचं आहे का पै पै जायचं आहे का पळत जायचं आहे का कारने जायचं आहे का विमानाने जायचं आहे? अरे कळतंय का? पत्र्याच्या वर आपलं एअरपोर्ट इकडं वरती माझं प्रायव्हेट जेट असतं. अलग लक्षात. अरे कशाने जायचं याच्यावर डिपेंडेंट टाईम. अरे समजे की नाही समजे? पण कशाने जायचं असेल इथून तिकडं लँड व्हायचं आहे तर ॲव्हरेज टाईम तुम्ही म्हणता सर नगरला 1.5-1 तास लागतो. अरे बरोबर नाही? बस कार 1.5-2 तास. इन्स्टंटॅनियसचा अर्थ काय? ॲट दॅट इन्स्टंट. काय फरक आहे? ॲट दॅट इन्स्टंट म्हणजे तेव्हा. कमॉन काय फरक आहे? तेव्हा. अरे लक्षात आलं का? तेव्हा म्हणजे काय? कोणत्या मिनिटाला? अरे 10 मिनिटाने 20 मिनिटाने 1 तासाने बॉडी कुठे? लक्षात आलं? हां म्हणून हे आपण फिजिक्समध्ये डिटेलमध्ये शिकतो. सध्या मी फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन केली. याच्यामध्ये डिफरन्शिएशन म्हणजे चेंज शिकायचं आहे आपल्याला. काय चेंज शिकायचं आहे? एका व्हेरिएबलचा विथ रिस्पेक्ट टू दुसरा व्हेरिएबल. काय शिकायचं बेटा? आहे की नाही? हां हा चेंज कसा शिकायचा? वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर व्हेरिएबल. तर सगळ्यांना कळतं ज्याची व्हॅल्यू चेंज होते. कमॉन ज्याची व्हॅल्यू चेंज होते. मग एकाचा विथ रिस्पेक्ट टू अदर. मग तो जो वन व्हेरिएबल आहे बरं का रे त्याला जनरली आपण काय घेतो बेटा? वाय. आणि विथ रिस्पेक्ट टू अदर म्हणजे दुसरा कोणता बेटा?
आता आलं का लक्षात? तो जो 1 आहे वाय, हा जो वाय ॲक्सिसवरचा, तर बेटा याला लक्षात कसं ठेवायचं पहा, एक डिपेंडंट आहे दुसरा इंडिपेंडंट आहे. आता मला सांगा, हा जो वरचा वाय मी जर का सोडलं तर ते खाली पडेल का नाही? अरे येस और नो? मग त्याला काय म्हणायचं? डिपेंडंट. हा कोणावर डिपेंडंट आहे? एक्सवरती. अरे बरोबर नाही? हा कोणावर डिपेंडंट आहे? एक्सवरती. परंतु एक्स कोणावर डिपेंडंट आहे का? नाही. आपण मॅथमध्ये पाहिलं का? अनचेंजिंग अँगल्स. अरे बरोबर नाही? आणि व्हर्टिकलवाले चेंजिंग अँगल्स. म्हणून हा जो एक्स आहे हे कसं व्हेरिएबल आहे बेटा? कसं व्हेरिएबल आहे? आणि वाय कसं आहे रे? डिपेंडंट. हे याच्यावरती डिपेंडंट आहे. लक्षात आलंय सगळ्यांना? दिस वॉज अबाउट कन्सेप्ट. दिस वॉज अबाउट कन्सेप्ट. आता पहा, डेरिव्हेटिव्ह लिहिला कसा जातो एकाचा विथ रिस्पेक्ट टू दुसरा. तर बाळा हा जो चेंज आहे तो छोटा किंवा मोठा, अरे बरोबर आहे का नाही, विथ रिस्पेक्ट टू वन अनदर, किंवा इथं करायची गरज नाही. तर पहा इथे कसा लिहिणार? ए बेटा जेव्हा बिग असेल तेव्हा तुम्ही काय म्हणणार? बोलो, डेल्टा वाय बाय. आलं का लक्षात? आणि इथं काय लिहिणार बेटा? अरे इथं डेल्टा म्हणायचं रे. अरे लई छोटा म्हणजे काय? डी वाय बाय. अरे भाई समजे की नाही समजे? सो हा कार्यक्रम आत्ताशी सुरू झाला आपला. हे तर ॲव्हरेज आहे. अरे समजतंय का? दोघांचा अर्थ एकच आहे, फक्त हा कार्यक्रम कधी घ्यायचा? ॲव्हरेजमध्ये. डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, आणि हा डी वाय बाय डी एक्स, आणि दोघांचा अर्थ काय? स्लोप. स्लोप शिकवलं का नाही मी तुम्हाला? अरे आठवतं सगळ्यांना? स्लोप 0 वाढत वाढत चालला ना, पॉझिटिव्ह. अरे बरोबर नाही? नॉट डिफाईन. 90ला डिफाईन होत नाही. पटपट बोल ना. निगेटिव्ह. अरे शिकवलं का नाही? ठीक आहे जाऊ दे. हां इकडं बाय डी वाय बाय डी एक्स. हा जो डी वाय बाय डी एक्स आहे, हा जो डी वाय बाय डी एक्स आहे, यालाच आपण लिहितो बाळा एफ डॅश एक्स. एफ फॉर फंक्शन. कम ऑन, एफ फॉर सेट रिलेशन फंक्शन चॅप्टर आहे आपल्याला. एफ फॉर फंक्शन, एफ फॉर फंक्शन. आणि हा काय दिसतोय तुला? डॅश. अरे काय दिसतोय बेटा? डॅश. अरे इज दॅट ओके? ठीक. आता आहे का, हा पहिला डेरिव्हेटिव्ह आहे आणि याचा पण एक दुसरा डेरिव्हेटिव्ह असू शकतो आणि आहे ते तुम्हाला पुढे कळत चालेल. अलग लक्षात. डबल डेरिव्हेटिव्ह वी हॅव टू ऑल्सो लर्न. कोणता डेरिव्हेटिव्ह? डबल. आता डबल म्हणजे किती वेळा? 2 वेळा. डबल म्हणजे किती वेळा? 2 वेळा. ठीक आहे ना? मग आता पहा, हा जो डी बाय डी एक्स आहे बेटा, नीट आहे का रे? डी बाय डी एक्स. आता हा डी बाय डी एक्स कोणाचा होता? वायचा. अरे वाय बदलत होता विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय बदलत होता विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डी बाय डी एक्स ऑफ वाय, बरं का? तर डी बाय डी एक्स ऑफ काय रे बेटा? डी वाय बाय डी एक्स. अरे डी बाय डी एक्स ऑफ, सांगतो तुम्हाला. मला सांगा, एखादा पार्टिकल एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती चालला, बरोबर आहे का नाही? एक पार्टिकल निघाला आणि ए पोझिशनपासून बी पोझिशनपर्यंत पोचला. मोशन झाली का नाही झाली? पटपट बोला, झाली की नाही आली? मग ए पासून बी पर्यंत, ए पासून तुम्ही काय म्हणता सर? डिस्प्लेसमेंट झालं. काय म्हणता? पोझिशन ए, पोझिशन बी. एक पार्टिकल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेला, मूव झाला. सो बेटा आपण काय म्हणतो? ए टू बी. हे काय रे बेटा? डिस्प्लेसमेंट, वेक्टर क्वांटिटी. अरे बरोबर आहे का नाही? डिस्प्लेसमेंट झालं बेटा. डिस्प्लेसमेंट झालं. फॉर एक्झाम्पल तुमच्या देखत हे पा, मी इथे उभा आहे. 1 2 3 पावलं गेलो की नाही गेलो? येस सर. परत एकदा. आता मी इथे उभा आहे की नाही? परत पहा. परत इथून इथं गेलो. तुमच्यासमोर 2 एक्सपेरिमेंट केले. अरे केले का नाही? दोघांमध्ये काही फरक होता का? काय फरक होता? स्पीडचा फरक होता सर. अगोदर तुम्ही सावकाश गेले, नंतर तुम्ही फास्ट गेले सर. आम्ही डिटेक्ट केलं का तिथं काय आहे? फरक. अरे तिथं काय आहे? फरक. तोच हा चॅप्टर आहे. समजे की नाही समजे? म्हणून हे जे डिस्प्लेसमेंट झालं हे किती स्पीडने झालं? कम ऑन, हे किती स्पीडने झालं? आणि आय होप हे मोशनमध्ये तुम्हाला मी शिकवलेलं आहे, बरोबर की नाही? म्हणून स्पीड क्वांटिटी आली. आलं का लक्षात? कोणती क्वांटिटी आली बेटा? स्पीड. आणि मग हाच फरक तुम्ही ॲव्हरेज घेतला तर तुम्ही म्हणता डेल्टा एस बाय डेल्टा टी. अरे वेळेच्या हिशोबाने डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि मग याला डेरिव्हेटिव्ह भाषेत काय तो बेटा आपण? डी एस बाय डी टी. क्या सारे बच्चे बात समज रहे हैं? अगदी छोटे छोटे इंटरवल घेत अभ्यास केला तर म्हणायचं डी एस बाय डी टी, म्हणजे डी बाय डी टी ऑफ यस. कम ऑन, डी बाय डी टी ऑफ यस.
पटकन बोल, कळले सगळ्यांना? ठीक. आता मी मूव्ह होतोय म्हणजे मोशन होऊ राहिली. तर न्यूटनने लॉज बनवताना इनॲनिमेट बॉडी, निर्जीव बॉडीसाठी बनवलंय. कोणासाठी सगळे लॉज? निर्जीव बॉडीसाठी. अलग लक्षात. हे तर मी पळतोय, गाडी पळते, अरे बरोबर नाही, एक पोझिशन दुसरी पोझिशन. सो ती ॲक्सलरेट झाली म्हणून पळाली. कमॉन, काय झाली म्हणून पळाली? ॲक्सलरेट झाली. अरे बरोबर नाही, ॲक्सलरेट झाली गाडी. मग बाळा हा जो स्पीड आहे, पहिले आपण डिस्प्लेसमेंट घेतला, रेस ऑर नो, त्याचा रेट ऑफ चेंज. कमॉन, त्याचा रेट ऑफ चेंज काय आहे? व्हेलॉसिटी. आता हे तुम्हाला कळलं. आता या व्हेलॉसिटीचा रेट ऑफ चेंज काय बेटा? ॲक्सलरेशन. अरे कळतंय का सगळ्यांना? डिस्प्लेसमेंटचा रेट ऑफ चेंज व्हेलॉसिटी, म्हणजे याचा कंट्रोल याच्या हातात बरं का. व्हेलॉसिटीचा रेट ऑफ चेंज ॲक्सलरेशन, म्हणजे याचा कंट्रोल. अरे ब्रेकिंग नाही करत का तुम्ही? स्पीड वाढायचं असलं काय करता? थ्रोटल वाढता. कमी करायचं असलं काय करता? ब्रेक. म्हणजे व्हेलॉसिटीचा कंट्रोल कोणाच्या हातात? ॲक्सलरेशनच्या हातात. अलग लक्षात. म्हणजे काय म्हणायचं? ॲक्सलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. मग आता इकडे खाली पाय, हे जे ॲक्सलरेशन आहे बरं का रे, मग ते होणार ॲव्हरेज. ही व्हेलॉसिटी सुद्धा कशी रे बेटा? ॲव्हरेज. आणि याला काय म्हणायचं? इन्स्टंटॅनियस. अरे लक्ष देतं का सगळ्यांना? इन्स्टंटॅनियस काय झाली बेटा? हां, ॲक्सलरेशन ॲव्हरेज. मोठ्याने बोला. याचा चेंज आहे ना, डेल्टा व्ही बाय डेल्टा टी, आहे का नाही? आणि मग परत ॲक्सलरेशन काय लिहायचं रे बेटा? डी व्ही बाय डी टी. पटकन लिहून घ्या, चला हे फास्ट. हे सगळे कन्सेप्ट आहे, अतिशय वेगाने लिहा. सो आपण कन्सेप्ट समजून घेतली. तुमच्या हे लक्षात आलं का डिस्प्लेसमेंट रेट ऑफ चेंज व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ॲक्सलरेशन. हे इथपर्यंत तुम्ही सगळे आले, राईट? तर आता हा जो चॅप्टर आपल्याला सोडवायचा आहे, उदाहरणं आपल्याला सोडवायचे, तर याच्यामध्ये डी वाय बाय डी एक्स म्हणजेच काय रे बेटा? एफ डॅश एक्स. आणि विषय चालला होता डबल डेरिव्हेटिव्हचा, तर मी आता ते एक्सप्लेन करतो. इकडे बघ. ए बेटा मला सांग रे, इथे हा जो डी व्ही बाय डी टी लिहिला तुम्ही, हा जो डी व्ही बाय डी टी लिहिला, पहा बरं, त्याला मी असं लिहू का रे बेटा? इज ऑल्सो इक्वल टू डी अपॉन डी टी, बरं का? रेट ऑफ चेंज ॲक्सलेशन, हा रेट ऑफ चेंज आहे की नाही विथ रिस्पेक्ट टू टाईम. कोणाचा रे बेटा? व्हेलॉसिटीचा. आणि वर पाय रे, व्हेलॉसिटी काय रे बेटा? डी एस बाय डी टी. कमॉन, व्हेलॉसिटी काय रे? बोल बेटा. डी एस बाय. बघ बरं, हे मी शिकवत होतो, समजे की नाही समजे? दिस इज इन फिजिक्स. म्हणजे मी याला असं लिहू का रे बेटा? नीट आता ऐका, डबल डेरिव्हेटिव्ह त्याला असं लिहायचं डी स्क्वेअर एस अपॉन डी टी स्क्वेअर. कमॉन, काय म्हणायचं बेटा? डी स्क्वेअर एस बाय डी टी स्क्वेअर. हां, मग पटकन आता इथं सांगा मॅथमध्ये कसं लिहायचं? अरे बोल ना पटकन. डी स्क्वेअर वाय बाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आलं लक्षात? और सिंगल डेरिव्हेटिव्हला एफ डॅश एक्स लिहिलं, मग डबल डेरिव्हेटिव्हला काय लिहिणार? एफ डबल डॅश एक्स. आणि एफ म्हणजे फंक्शन. ते 5 प्रकारचे आहेत, ते पुढं आता आपण बघूया. अरे जल्दी बोलो भाई, समझे की नाही समझे? इज दॅट ओके? चला सरू क्या का पुढे आता आपण कोणाला लिहायचं बाकी का काही? चला. सो आपण आता कन्सेप्ट शिकलो कशाची रे? डिफरन्शिएशन. सो डिफरन्शिएशन म्हणजे काय रे बेटा? चेंज. पण नुसता चेंज आहे का तो? कोणाचा चेंज? वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर. डिफरन्शिएशन म्हणजे काय?
प्रॉपर डेफिनेशन अशी लिहा त्याला, असं वरती लिहा. नुसता चेंज रेट ऑफ चेंज ऑफ, काय म्हणायचं बच्चा, रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर. पहिल्या व्हेरिएबलने दुसऱ्या व्हेरिएबलच्या हिशोबाने बदलणे. तर ते पहिलं व्हेरिएबल म्हणजे कोणतं व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल विच इज ऑन वाय, आणि दुसरं म्हणजे काय रे, इंडिपेंडंट व्हेरिएबल विच इज ऑन एक्स. झालं. चला आता पुढे पहा, हे एफ फॉर फंक्शन, कम ऑन, एफ फॉर फंक्शन. मग आता तिथे लिहा टाइप्स ऑफ फंक्शन, करा पटपट. टाइप्स ऑफ फंक्शन. टाइप्स ऑफ फंक्शन्स, कम ऑन, लक्ष द्या. सगळ्यात पहिलं फंक्शन आहे बेटा कॉन्स्टंट फंक्शन. दुसरं पॉलिनॉमियल फंक्शन. लिहा 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 माझ्यासोबत पटपट. नेक्स्ट इज ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. देन वी हॅव लॉग फंक्शन अँड देन एक्सपो. अगोदर एक्सपो घेऊ आपण. एक्सपोनेन्शियल फंक्शन and then log. So how many types of the functions are there? How many types of functions are there? 5 types of the functions. आता वन बाय वन आपण डिस्कस करू, ठीक आहे ना. वन बाय वन वी विल डिस्कस. माझ्यासोबत या गोष्टी पटापट पटापट लिहित चालायचं. चला, हे 5 फंक्शनचे टाईप झाले बरं का रे. चलो अब मुद्दे की बात. ए बेटा, सगळ्यात पहिले लेट्स ट्राय टू अंडरस्टँड कॉन्स्टंट फंक्शन. कोणतं फंक्शन बेटा, कॉन्स्टंटचा अर्थ काय रे बेटा, कॉन्स्टंटचा अर्थ काय रे, बदलायचंच नाही. अरे कॉन्स्टंटचा अर्थ काय, बदलायचंच नाही. आणि व्हेरिएबलचा अर्थ काय, काही टाका, आव जाओ घर तुम्हारा. अरे एकशे जागी तू काही टाकतो, बरोबर आहे की नाही. कॉन्स्टंट म्हणजे कोण, नंबर्स आहे की नाही, 1 2 3 4, हे बदलतात का नाही. मग आता मी तुला समजण्यासाठी एकदा उदाहरण देतो की बेटा तू मला सांग, इथं जर का टाईम आहे आणि इथं जर का वेलॉसिटी आहे आणि एखादी गाडी आहे मस्तपैकी एका स्पीडने चाललेली आहे, बरोबर आहे का नाही. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, युनिफॉर्म मोशन, इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. म्हणजे एखादी गाडी एकदम मस्त कॉन्स्टंट स्पीडने चाललेली आहे, कॉन्स्टंट स्पीडने चाललेली आहे. मग आता समजा त्या गाडीकडे तुम्ही पाहिलं म्हणजे टाईम काय झाला 0, आणि तुला त्या गाडीचा स्पीड काहीतरी दिसला 10 असेल. लक्षात आलं का. अरे इमॅजिन कर, तुला काहीतरी त्या गाडीचा स्पीड दिसला, ओके 10. मग आता मला सांग, टाईम 0ला स्पीड सपोज 10 km/h आहे. टाईम 1 1 सेकंद, तुला कितीचा स्पीड परत दिसणार, 10चा. अरे बदलायचं काही कारण नाही ना, तेवढा स्पीड. टाईम 2 झाला तरी बी तुला स्पीड किती दिसून राहिला, समजे की नाही समजे. म्हणजे टाईम वाढत चाललाय वाढत चाललाय आणि तुला स्पीड काय दिसतोय, समजे की नाही समजे. मग याला आपण काय म्हणतो बेटा, कोणतं फंक्शन, कॉन्स्टंट फंक्शन. कोणतं फंक्शन बेटा, कॉन्स्टंट फंक्शन. मग बालमित्रांनो, वेळेसोबत ही व्हॅल्यू बदलली का, वेळेसोबत ती व्हॅल्यू बदलली नाही. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू टी काही आहे का, व्ही बदलाही नाही सर, तो आपल्यासारखा आहे. आपण पहा 10वीच्या अगोदर कारखिले सरकडे क्लासला होतो का, आणि आपली जी अभ्यासाची क्वालिटी होती, नंतर आपण कारखिले सरच्या क्लासला आलो, टाईम पुढे पुढे चाललाय, आपली क्वालिटी बदलली का, आपली क्वालिटी बदलली का. कळलं, लाज वाटली सरनी गोड बोलून इज्जत काढी. बदलली, किती जणांची क्वालिटी बदलली, रेज युअर हँड्स. ये बाबो, लय जणांनी हात वर केला. बदलली म्हणजे तुम्ही कॉन्स्टंट फंक्शन राहणार का आता, नाही. तुम्ही भगवद्गीतेत लिहिल्याप्रमाणे परिवर्तन ही जीवन का सार आहे. आता तुम्ही बदलणार, अरे बरोबर नाही. आता काही गेलं असं वाटत असून सरनी भगवद्गीता वाचली काय, तेवढंच एक वाक्य मला माहिती आहे, ओके. हां पहा, लक्ष द्या. वेळेसोबत कॉन्स्टंट आहे, मग ऐका ना, व्हेलॉसिटी वेळेसोबत बदलली का, नाही बदलली. म्हणून बालमित्रांनो लक्षात ठेवा, रेट ऑफ चेंज ऑफ. आता ए बेटा, इथं कोणता ॲक्सिस आहे, हा वाय, इथं कोणता ॲक्सिस आहे, एक्स, बरोबर नाही. तर हे व्हेरिएबल चेंज होतं फिजिक्समध्ये, तर नीट आहे का, सरळ सरळ dy/dx
नीट आहे का बरं का, विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता पुढे पुढे तुम्हाला समजेल विथ रिस्पेक्ट टू वाय पण असू शकतं, एक्सच घ्यायला पाहिजे असलं काही भाग नाही. पण जनरली डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे तर आपण तो डी बाय डी एक्स लिहितो. काय लिहितो, मी काय बोलतो नीट आहे बरं का, काहीच्या डोक्यात खटका पडतो सर डी वाय बाय डी एक्स. अरे बाबा चेंजेस होत राहतील. जनरली आपण काय म्हणतो, वाय बदलू राहिला विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. सो जनरली आपण वाय वरती घेतो आणि खाली एक्स घेतो. फिजिक्समध्ये इथं कायम टाईम असतो. काय असतो बेटा, टाईम. सो सगळ्या गोष्टी वेळेसोबत बदलता आहेत, लक्षात आलं का, म्हणून आपण इथं टाईम फिक्स ठेवतो. सो विषय काय चालला की आपण जनरली डेरिव्हेटिव्हला डी बाय डी एक्स लिहितो, आहे का नाही. तर ते फिजिक्समध्ये टी असतो विथ रिस्पेक्ट टू टाईम. कळतंय ना, भावनाओं को समझो. हां, सो डी बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह. आता हे तर लक्षात आलं तुम्हाला, रेट ऑफ चेंज. कम ऑन, रेट ऑफ चेंज कोणाचा रे बेटा, टायमासोबत व्हेलॉसिटीचा होता. तर जनरली मी काय लिहितो बच्चा, कोणत्याही कॉन्स्टंटचा. कम ऑन, कोणत्याही, आपण तो उदाहरण व्हेलॉसिटीचं घेतलं होतं, आहे का नाही. कोणत्याही कॉन्स्टंटचा रेट ऑफ चेंज काय येणार रे बाळा, सारे बच्चे समझे की नहीं समझे. सो डी बाय डी एक्स ऑफ द कॉन्स्टंट फंक्शन इज 0. डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज 0. मग त्याचे एक्झाम्पल पाहू बरं बेटा आपण. फॉर एक्झाम्पल डी बाय डी टी. डी बाय डी टी म्हणजे वेळेच्या सोबत. अरे बरं नाही, डी बाय डी टी विथ रिस्पेक्ट टू टाईम. विथ रिस्पेक्ट टू टाईम डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 काय होणार, 0. कारण की 4 काल बी 4 होते, 4 आज बी 4च आहे. समजे की नाही समजे. ह्या खुर्चीवर मी 4 ॲपल ठेवले, दुसऱ्या दिवशी तुम्ही आले, 5 होतील का, 4 राहतो सर वेळेसोबत. समजे की नाही समजे. सो कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट. रिझल्ट ओके. हां, आता नीट आहे का रे, डी बाय डी एक्स. आता काही काही पोरं इथं गाणतात, डी बाय डी एक्स ऑफ साईन 4 डिग्री किंवा साईन 4 0. अरे कशामुळे, इथं कोणतं व्हेरिएबल आहे, अरे साईन 4 जे असायचं तेच असणार आहे, साईन 30. अरे इथं व्हॅल्यू आहे ना, साईन फंक्शन आहे पण ती कोण आहे, व्हॅल्यू. व्हॅल्यू कुठं बदलत असते का, व्हॅल्यू बदलत नाही. समजे की नाही समजे. मग तुला म्हणले डी बाय डी एक्स ऑफ लॉग ए 0. अरे लॉग फंक्शन आहे ओके, अरे पण ए कुठं व्हेरिएबल आहे, ए तो कॉन्स्टंट ही है. समजे की नाही समजे. सो काय शिकले तुम्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज, अरे मजा आली का नाही, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. जो कॉन्स्टंट आहे त्याच्या आयुष्यात काहीही होऊ शकत नाही. छापो जल्दी पटकन, पटपट लिहा रे, थोडंसं पटपट लिहा, फास्ट. कधी कधी तुला गांडवायसाठी असं करतील, डी बाय डी एक्स ऑफ ए ची पॉवर ए, काही घाबरायचं नाही. काय म्हणायचं, अरे 0. अरे एकामेकाच्या बोकंडी जरी आले, अरे खाली पण कॉन्स्टंट वरती पण कॉन्स्टंट, ते कॉन्स्टंटच राहील ना. समजे की नाही समजे. पण एक्स स्क्वेअर आला मग गडबड आहे, एक्स तर व्हेरिएबल आहे. कळतंय का, कॉन्स्टंट म्हणजे नंबर्स, कॉन्स्टंट म्हणजे नंबर्स. बडबड कशासाठी चालली, चला झालं का लिहून. चला पहिलं फंक्शन आपण काय शिकलो, पॉलिनॉमियल झालं. चला, सो व्हेरी सॉरी, कॉन्स्टंट. आता नंबर 2 आपल्याला शिकायचं आहे पॉलिनॉमियल. ए कोण सांगेल रे मला पॉलिनॉमियल म्हणजे काय, पटकन सांगा, बोल बेटा. अरे हु कॅन टेल मी डेफिनेशन ऑफ पॉलिनॉमियल फंक्शन. हां चला लिहा पटकन. पॉलिनॉमियल फंक्शन, इट इज एक्सप्रेशन इन विच, पटपट लिहा, इट इज एक्सप्रेशन इन विच व्हेरिएबल, सॉरी पॉवर ऑफ व्हेरिएबल इज होल नंबर. लिहा पटकन फास्ट. पॉलिनॉमियल फंक्शन कशाला म्हणायचं, पॉवर ऑफ व्हेरिएबल इज, पॉलिनॉमियल फंक्शन नाही फक्त पॉलिनॉमियल लिहा, ओनली पॉलिनॉमियल लिहा. काय लिहा बेटा, ओनली पॉलिनॉमियल. काय लिहा, पॉवर ऑफ व्हेरिएबल काय पाहिजे रे बेटा, काय पाहिजे, होल नंबर.
सगळ्यांना होल नंबर कळतात ना? काहीतरी होल नंबर्स 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. अरे कळतंय का? पॉलिनॉमियलची झाली डेफिनेशन जी होती 9वीला. आलं का लक्षात? आता इथे आपल्याला शिकायचंय पॉलिनॉमियल फंक्शन. काय शिकायचं बेटा? हिअर सेकंड इथं लिहितो मी आता. चलो आपल्याला काय शिकायचंय? हा क्लास 9th पर्यंत. अरे हे पॉलिनॉमियल कितवीला होतं बेटा? हा मग तिथं आपल्याला तर इथं 4 दिवसापूर्वीचा आठवण आहे. हा विषय होता पॉलिनॉमियल कन्सेप्ट की बेटा पॉलिनॉमियल म्हणजे पॉवर होल नंबर व्हेरिएबलची. ओके ते एक्सप्रेशन होतं. इथं आपल्याला पॉलिनॉमियल फंक्शन शिकायचे. आता नीट आहे का? पॉलिनॉमियल फंक्शन म्हणजे काय की तुमचा तो जो एक्स आहे बेटा एक्स बरं का रे, मग एक्सची पॉवर तुला कधी काय सापडणार बेटा? 2 बरं का. एक्सची पॉवर -3 त्यात एखादा मला काय म्हणन सर दिस इज नॉट पॉलिनॉमियल. वरती डेफिनेशन ऑफ द पॉलिनॉमियल आहे की जिथे एक्सप्रेशन वेअर पॉवर इज अ होल नंबर. अरे लागतात ती कन्सेप्ट आहे. इथं पॉलिनॉमियल फंक्शन इथं तुला येणार आहे पॉवर निगेटिव्ह. समजतं की मला काय म्हणायचं? ती पॉलिनॉमियल असते. पॉलिनॉमियल फंक्शन शिकतोय आपण. सो पॉलिनॉमियल फंक्शनमध्ये एक्सची पॉवर -3 असू शकते. अलग लक्षात. किंवा ती अशा पद्धतीने असू शकतं 2x² - 5. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? अरे इज दॅट ओके? सो जनरली पॉलिनॉमियल फंक्शनला डेरिव्हेटिव्हमध्ये घेताना आपण तो जो एक्स आहे त्याची पॉवर काय घेतो रे बाळा? n. हे फॉर्म्युले बाय फर्स्ट प्रिन्सिपल आहेत जे आपण डिफरन्शिएशनमध्ये प्रूव्ह करणार आहे. लक्षात आलं का? सध्या हा जो एक्सची पॉवर n आहे मग अशा आपण कॉन्स्टंट वाला कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय आला? 0. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय आला? 0. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. हा जो एक्सची पॉवर n आहे कम ऑन एक्सची पॉवर n आहे. सो बेटा d/dx नीट आहे का सगळ्यांनी? d/. आता नीट आहे का? एक्सची पॉवर n व्हेरिएबल काय घेतोय आपण? एक्स. तर डेरिव्हेटिव्ह मस्ट बी विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय बोललो मी? व्हेरिएबल एक्स आहे ना, डेरिव्हेटिव्ह मस्ट बी विथ रिस्पेक्ट टू एक्स. अरे कळतंय का? एवढं लक्षात ठेव. वरती एक्स तर खाली पण काय पाहिजे सर? वरती एक्स आणि खाली टी आला देअर विल बी चेंज. त्याला म्हणतात चेन रूल. काय म्हणतात? चेन रूल. एक एक्झाम्पल देतो तुला मग तुझी कन्सेप्ट क्लिअर होईल. हे फिजिक्स मॅथ द्या तिकडं सोडून. आता मला सगळ्यांनी सांगा, तुम्हाला सगळ्यांना चेंजची कन्सेप्ट का आली का नाही का आली? बदल का आला ना? एक जण दुसऱ्याच्या हिशोबाने बदलतोय. 2 मुलं अभ्यास करतायत. कोणीतरी एक जण टॉपर पण आहे कोणतरी एक जण बॅकबेंचर पण आहे. दोघांच्या कशात फरक आहे? अभ्यासात. टाइम तर सगळ्यांसाठी सेम आहे. अरे का नाही? टाइम इज नॉट रिलेटिव्ह. टाइमात फरक नाही पण दोघांच्या कशात फरक बाळा? अभ्यासात फरक आहे. मग आता पोरांनो ऐका ना, मी काय म्हणतो, एखादा बलूनचं एक्झाम्पल घेतलं, फुग्याचं एक्झाम्पल घेतलं, बबलचं एक्झाम्पल घेतलं. ओके एखादा बॉल बलून तुम्ही त्याला फुगवता, त्याचा व्हॉल्यूम वाढतो. हवा सोडली तर कमी होतो. चेंज होतो का नाही? आपला चॅप्टर चेंज आहे. ठीक आहे सर. मग बेटा मला सांग, त्याला जर आपण फुगवला किंवा एखादा बॉल आहे, ओके साईज वाढली का नाही वाढली? यस सर. बलून फुगला. ओके सर. व्हॉल्यूम वाढला. ओके सर. चेंज झाला. यस सर. इन्क्रीमेंट आहे. ओके सर. अर्थात इन्क्रीमेंटला पॉझिटिव्ह घेतो आपण, डिक्रीमेंटला निगेटिव्ह घेतो. बरोबर आहे? हां इथपर्यंत झालो सर. हे बेटा मला सांग, ही त्याची रेडियस आहे. यस ऑर नो? अरे रेडियस आहे ना छोटा आर. आता मला सांग रेडियस वाढली कमी झाली? वाढली सर. कॉमन सेन्स आहे सर. हे काय रेडियस तर वाढली. हो बेटा रेडियस तर वाढली. अरे यस ऑर नो? मग याला आपण काय म्हणूया? मोठा आर. अरे अगोदर होती छोटा आर नंतर झाली मोठा आर. रेडियस वाढली सर. कळतंय मला? ए बेटा ही जी रेडियस आहे ही वेळेच्या हिशोबाने वाढली ना. समजा फुगायला 3 सेकंद लागले असतील, 1 सेकंद 2 सेकंद 3 सेकंद. समजे की नाही समजे? सो 3 सेकंदात 4 सेंटीमीटर वाढली. अरे बात समजे? म्हणजे हा रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस आहे ना, रेट ऑफ इन्क्रीमेंट ऑफ रेडियस. रेडियस वेळेच्या हिशोबाने वाढली. ओके मग तुला आपल्याला उदाहरणं सोडवायचीच आता. मग आता इकडे पहा, मी काय म्हणू? इकडे बघ ना, d/dt. अरे विथ रिस्पेक्ट टू टाइम d/dt वेळेच्या हिशोबाने कोणा चेंज झालाय? समजे की नाही समजे? ग्राफ लक्षात ठेव. ग्राफ लक्षात ठेव. बघ एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, वरती वाय खाली एक्स. आता मला सांग ना, कोणाच्या हिशोबाने कोण बदलू राहिले? वेळेच्या हिशोबाने. सारे बच्चे बात समजे की नाही समजे? अख्ख्या फिजिक्समध्ये टाईमचा विषय आला का तो इथंच आहे. बस बात खतम.
टायमाचा विषय आला का नाही टायमाचा, तर टाईम कुठं आहे एक्सला, बाकी सगळे वेळेच्या हिशोबाने डिस्टन्स काय म्हणूया, वेळेच्या हिशोबाने डिस्टन्स बदललं, डिस्प्लेसमेंट बदललं, स्पीड बदलला, ॲक्सलरेशन, फोर्स, कुछ भी बदलने तो भाई हु इज फिक्स्ड, टाइम इज फिक्स, तो एक्सला आहे, बात खतम. एक्स ॲक्सिसवरती कोण आहे बेटा कायम टाईम. सो आपण एक एक्झाम्पल घेतलं का बाबा तो बलून आहे काय आहे तो फुगला किंवा काय असेल ओके, सो रेडियस वाढली वेळेच्या हिशोबाने, मग त्याला कसं लिहिणार मॅथमॅटिकली तुम्ही, डी बाय डी टी ऑफ आर म्हणजे डी आर बाय डी टी. भाई समजे की नाही समजे, रेडियस वेळेच्या हिशोबाने बदलतीये आणि छोटं 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 चेंज करत गेल्यामुळं डी आर बाय डी टी लिहिलं, नाही तर आपण काय लिहिलं असतं डेल्टा आर बाय डेल्टा टी. आणि मग आपण एक लहानपणी उदाहरण सोडवायचो, जसं की तुम्ही म्हणायचे ॲक्सलरेशन डेल्टा व्ही बाय डेल्टा टी, लहानपणी सोडायचं व्ही मायनस यू अपॉन टी. अरे असे उदाहरण केले की नाही आपण, तो ये था बचपन. सो आता इथं पहा डी आर बाय डी टी. आता ते तुला विचारतील रेडियस वाढत गेल्यामुळं त्या बलूनचा व्हॉल्यूम काय झाला इन्क्रीज, त्याचा सरफेस एरिया काय झाला इन्क्रीज. अरे सरफेस पण वाढला, एरिया पण वाढला, आणि मग तुला म्हणतील म्हणजे ही काहीतरी व्हॅल्यू देतील भाऊ तुला, सपोज 4 सेंटीमीटर पर सेकंद अशी काहीतरी व्हॅल्यू देतील तुला, अलग लक्षात. आता ते काय म्हणतील तुला रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया काढा, काय काढा रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया काढा. आणि मग आपली गरिबी पहा काय, आपल्याला सरफेस एरियाचा फॉर्म्युलाच नाही माहिती. पण हे सोरला माहिती आहे का विद्यार्थ्यांना फॉर्म्युलाच नाही माहिती, कारण मला तुमची सवय झाली. व्हॉट इज द सरफेस एरिया ऑफ स्पियर प्रज्ञा सारिका झाली चाप चाप चुचू इकडे तिकडे तिकडे. कोणाला माहिती त्याने हात वर करा, सरफेस एरिया ऑफ स्पियर कोणाला माहिती त्याने हात वर करा. क्लासमध्ये फक्त 50 पैकी 3 जणांना माहिती आहे, अशी तर आपली परिस्थिती आहे. अनुष्का सांग. व्हेरी गुड. व्हॉट इज द सरफेस एरिया ऑफ स्पियर. वाह काय आवाज आहे आपला. 4 पाय आर स्क्वेअर. मेन्सुरेशन ग्रुपमध्ये लिंक पाठवली होती, आठवतं एक सगळ्यांना. हा थोडीफार लाज वाटत असेल ना आता, हे माणूस येडा आहे पण बरा आहे, दिलती गाड्या लिंक आपल्याला, आपण काय सुधारायला तयार नाही. हा सरफेस एरिया ऑफ स्पियर काय रे बेटा. मग आता वेळेच्या हिशोबाने सरफेस एरिया सुद्धा चेंज झाला म्हणजे काय झाला वाढला. वाढू नाही तर कमी होऊ, तो उत्तर बरोबर पॉझिटिव्ह येणार आहे, कशामुळं वाढला. आणि कमी झाला असं उत्तर काय येणार आहे निगेटिव्ह, त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह टेन्शन घेऊ नको. माझ्याकडे पहा मग डी एस बाय आहे की नाही, याचा चेंज डी एस बाय डी टी. आता तुला माहिती आहे 4 पाय कुठं बदलत असतो का नाही, मग त्याला बाजूला घ्यायचं. हे बघा बघा याला बाजूला घेतलं याचा काही विषय नाही, पण बदलतंय कोण बच्चा आर. अरे काय बदलतंय आर, आणि मग आपण काय म्हणणार डी बाय डी टी ऑफ काय रे बेटा आर. समजे की नाही समजे. सो अशा पद्धतीने मला काय सांगायचं आहे का आपल्याला पुढे पुढे उदाहरणं सोडवायचे. ओके, तर ते चेन रूलचा विषय चालला होता, मी तेही पुढे सांगतो. सध्या सावकाश चालू. सध्या जे चाललंय हे सगळ्यांना समजतंय का हातवर करा, किती जणांना समजतंय काय चाललंय हातवर करा. ठीक, हे सगळ्यात घाणेरडे टॉपिक्स आहे डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. घाणेरडे म्हणजे पोरं घाबरतात, पण आता मला खरं सांग घाबरायचं की कारण आहे का. तुम्हाला काय लागलं सर डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. रामदेव बाबासारखं सरनी लय व्यायाम करून घेतलाय. अरे बरोबर आहे का नाही, विषय तोच आहे, फक्त डी बाय डी मध्ये लिहायचं. इकडे पहा डी बाय डी एक्स ऑफ एक्स ची पॉवर एन. आता फक्त पाठ करा एन इंटू एक्स ची पॉवर एन मायनस 1. काय पॅटर्न करायचं बेटा मोठ्याने बोल. एन इंटू एक्स ची पॉवर मोठ्याने बोल ना. एन इंटू एक्स ची पॉवर. आता पाठ करा म्हणतोय तो घुम्यावानी करू राहिला. पाठ करा आता एक्स ची पॉवर एन चा डेरिव्हेटिव्ह काय रे बेटा एन इंटू एक्स ची पॉवर एन मायनस 1. काय पाठ करशील एन इंटू एक्स ची पॉवर एन मायनस 1 आहे की नाही. एक्स ची पॉवर एन करताना एन लिहून टाकायचा, पुढे एक्स लिहायचा आणि ते एन मधून एक वजा करायचा. ठीक आहे, आता हा झाला फॉर्म्युला. आता त्याचे ॲप्लिकेशन्स पाहू. तुला 2-3 पुढं मी फॉर्म्युले देतो, परंतु ते कसे येतात हे सांगतो, मग तुला ते पटकन सांगता आलं पाहिजे. म्हणजे मी तुला म्हणलो का सांग 1/x चा डेरिव्हेटिव्ह, तुला किती म्हणायचं सर -1/x². मी तुला म्हणलो रूट एक्स, तुम्हाला 1/2 रूट एक्स. आधी कसं येतंय ते दाखवतो. लिहा असं बोललोच नाही, ते पाप करू नका तुम्ही, समजून घ्या आधी. इकडं पहा, समजा डी बाय डी एक्स ऑफ काय विचारलं बेटा मी तुला 1/x. काय विचारला 1/x. मग बाळा मला सांग यालाच तू असं लिहू शकतो का नाही डी बाय डी एक्स ऑफ खालचा एक्स वर घेतला साई तर ते वर -1 होईल का नाही. अरे कारण याची पॉवर काहीच नाही म्हणजे 1 असते ना, खालून वर घेतलं धनंजय काय होईल -1. समजे की नाही समजे. ए बाळा एक्स ची पॉवर एन आहे, एक्स ची पॉवर संपला विषय. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये उत्तरात आता
एनच्या ऐवजी काय टाकायचं? हां पटकन बोला उत्तर. विच इज इक्वल टू, बहुत बढ़िया, -1 एक्सची पावर -1. अरे एन काय राव, -1. त्याच्या पुढं सरळ सरळ तू लिहून टाक जो तो मायनस. समजे की नाही समजे? अरे चैतन्य कळतंय काय चाललंय? नाही कुठं म्हणता सर चालू लेक्चरमध्ये? चाललंय ओके ओके चालू द्या. अरे कळतंय का नक्की? हां काय करायचं? मागाशीच बदलला बेटा. येस व्हेरी गुड, थँक्यू फॉर सजेशन. तुला चहा पाचतो थोड्या वेळाने. हां ए लक्ष दे. -1 ए, अरे त्याला काळजी आहे लेक्चरची, बाकीच्याला काय घेणं आहे? तुम्हाला लाडका विद्यार्थी इकडे बा. -1 ए, -1 मल्टिप्लाय करायचं म्हणजे उत्तर निगेटिव्ह येणार ना. मायनस एक्सची पावर, आदित्य सांग रे, -1 -1 -1 कृष्णा बाबो करतोय तो UPSC लेवलचा विचारा बसून डायरेक्ट. समर्था 2x हे बाबो. अरे -1 -2 होईल ना. अरे काय होईल? -1 काय होईल? -2. आता इकडे बघ रे, हा जो मायनस इकडे रे निगेटिव्ह साईन आहे मग ते -1 बरं का. एक्सची पावर -2 डिनॉमिनेटरला लिहून काय लिहू शकतो आपण? एक्सचा स्क्वेअर. कळतंय का हे घातांकाचे नियम? मग आता पटकन बोलायचं. d/dx ऑफ एक्सची पावर n काय रे बेटा? n इंटू एक्सची पावर n-1. आता मी तुला विचारलं बाळा, d/dx ऑफ 1/x मोठ्याने बोंबला, -1/x². मोठ्याने बोंबला. किती फॉर्म्युले आतापर्यंत झाले? 3. कोणते? कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. अरे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सची पावर n इंटू एक्स रेस टू n-1. तिसरा डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x -1/x². आता आहे का? आता तुला विचारलं मी की बाळा डेरिव्हेटिव्ह ऑफ √x काय विचारलं? डायरेक्ट उत्तर देणार आहे तू अगोदर. तुम्ही मला सल्ला द्या बरं कसं करावं बस याला. हां सर हा खेळ जो काही चाललाय का नाही हा एक्सची पावर मध्ये चालला. अरे बरोबर नाही? इथं बघ ना बेटा, हा एक्स खाली होता तर वरती आल्यावर पावर -1 झाली ती. ही पावर जर ओपन केली बेटा तर काय लिहू रे त्याला? पटकन सांग रे. अरे बोल ना. अरे रूट म्हणजे पावर काय असते? हां मग मला सांग हे ह्या साच्यात बसलं का नाही बसलं? हां मोठ्या आवाजात बोल जरा. हां बोल पटकन. अरे d/dx ऑफ एक्स रेस टू n आलं ना ते. मग उत्तर बोल ना पटकन. 1/2 पटापटा बोल ना. एक्सची पावर 1/2 -1. अरे समजे की नाही समजे? दिस इज इक्वल टू पाय आता 1/2. आता एक्सची पावर 1/2 -1. आता हे कुठं गणित कोपऱ्यात काढू मला तर काय करो तेच कळत नाही कधी. इकडे बघ 1/2 -1. 1 ला मी 1/1 लिहू का? क्रॉस कर पटक्यान. 1 गुणिले 1 वजा बे 1 बे अपॉन बे 1 बे. हां वरती पाय 1 2 गेला अपॉन 2. घोर गरिबी झाली बरं का आता. ही फ्रॅक्शन 7वीला होते. अरे कळालंय का कमीत कमी आता? हां इकडे पाय 1/2 एक्सची पावर काय आली रे? हां कॉमन सेन्स आहे ना. हा अर्धा आहे ना हा 1 आहे. याकातून अर्धा गेल्यावर अर्धाच राहतो. मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. चला हां 1/2 एक्सची पावर -1/2. ए बेटा यालाच मी काय लिहू शकतो? 1/2. आता एक्सची पावर खाली जर घेतली पटकन सांग ना. पटपट बोल ना. आहे का नाही? अरे एक्सची पावर फक्त निगेटिव्ह आहे. खाली आल्यावर काय होईल? ज्याचं ग्रास्पिंग कमी आहे ते नुसतं घोम्यावानी बघत आहे. अरे बाबा कळतंय का तुला? ती वरून फक्त आपण काय केली? खाली घेतली. हां इज इक्वल टू आता इकडे पाय 1/, हा 2 तासाच बरं का. एक्सची पावर 1/2 म्हणजेच काय रे बेटा? समजे की नाही समजे? हां मग आता मला सांग मी तुला बोललो d/dx ऑफ √x तर मोठ्याने काय बोलशील तू? पटकन बोल ना. अरे 1/, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ √x? मोठ्याने बोल ना. 1/2√x. किती फॉर्म्युले शिकलो आपण? 4 शिकलो. पहिला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म 0. दुसरा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू n इंटू एक्स रेस टू n-1. तिसरा
डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x माझ्याकडे बघत आहे, इकडं बघ ना, वाच ना. हा, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट एक्स 1/2 रूट एक्स. अरे झेपा की नाही झेपा, हे पाठ पाहिजे. त्यात एखादा पापी विद्यार्थी, मी म्हणलो का dy/dx ऑफ 1/√x, ते तरी हा फॉर्म्युला फेकून हाणीन. अरे कळतंय का? अरे हे 1/√x आहे ना, ते डिफरंट झालं ना. समजे की नाही समजे? बरं मग याचं कसं करायचं? काही नाही सर, एक्स सोडून देऊ का ते? करू चल, त्याचं बी गाणं वाजवू आपण. इकडं बघ, फक्त मी काय करतो, त्याला फारसं लिहित नाही, सोडून देतो आणि पुढचं बघ. बरं चल करू इथं. हां इकडं बघ, समजा d/dx, मी ग्रीन पेनने केलं तर बाकीचं d/dx काय रे बेटा? 1/, हां कसं काय रे पटकन सांग. d/, हां बोल पटकन. 1/, आधी √x म्हणजे वेदांत, काय लिहू रे बेटा? पटपट बोला. 1/2. अरे बरोबर नाही, पॉवर 1/2. चैतन्य पुढं काय करायचं बेटा? अरे d/dx ऑफ, अरे बोल ना, खालून त्याला वर घ्या. कशामुळं? तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? d/dx ऑफ x ची पॉवर n. फॉर्म्युला काय? x ची पॉवर n. x ची पॉवर तिकडं काही असू दे मरू दे, तू आधी x च्या फॉर्ममध्ये त्याला लिही, मग ती x ची पॉवर फायनली काय आली बेटा? -1/2. आणि मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता रे? मोठ्याने बोल. डेरिव्हेटिव्ह ऑफ x ची पॉवर n. उत्तर काय? मोठ्याने बोल, मोठ्याने बोल ना. n इंटू कशाला म्हणतो सर म्हणा, n x रेस टू n - 1. काय फॉर्म्युला आहे? n -1. n कोण झाला इथं? हां मग x रेस टू -1/2 -1. अरे समजे की नाही समजे? घोर गरिबी इकडे कोपऱ्यात लिहायची कुठेतरी. बघ -1/2 -1, अरे म्हणजे -1 म्हणजे 1/1 ना. अंकर पटपट. आता काहीला हे बी गणित जमत नाही बरं का. पाय ज्याचा मेंदू कच्चा आहे, इतक्या घाणेडे पेपर सोडवता, फार मला नंबर वाढायची बारी आली. इकडे पाय, हे गुणाकार नीट कर. 1 गुणिले -1, स्टेप बाय स्टेप कर ना. मध्ये कोणतं साईन आहे? लावून टाक. बे1 भागिले बे1 किती आलं रे बेटा? हे बी काहीला जमाना. हा वेदांत कचरे -1 -2 साई -3. अरे कायच करावं राव हे असं शिकवायचं म्हणजे मला अटॅक यायचं एखाद्या दिवशी. 7वीचं कुठं गणित बेरीज आणि वजाबाकी कुठं 11वीला असते का? तुम्ही म्हणायचं असती, सगळं शक्य आहे. कारखिलीच्या क्लासला बसून पहा, काही होऊ शकतं इथं. पण घाबरू नका बरोबर, साऱ्या बंद पडलेल्या सगळ्या नाही, पण बंद पडलेली बी गाडी चालू केलेला माणूस आहे मी. फक्त एवढं नको बंद पडू का तू मला बंद पाडशील, म्हणजे भविष्यात काही बंद पडलेल्या गाड्या चालू व्हायच्या थांबत्यान. हां पाय लक्ष दे. -3/2 इकडे पाय. फायनल याचं उत्तर आलं किती आलं रे बेटा? हा बघ -1 तसाच. x ची पॉवर काय आली रे? हां पुढची स्टेप, मायनस साइन इज व्हेरी डेंजरस. मग ती x ची पॉवर फायनली आता हां एकदम इज्जतमध्ये त्याला वरून खाली घ्या. हां आता पटकन सांगा पुढची स्टेप. -1 × 1 -1 भागिले 2 गुणिले धिष्टम 2. आता हे 3/2 कळतं सगळं, इंडेक्स अपॉन रूट नुसते मानेच व्यायाम. अरे इंडेक्स अपॉन रूट इकडं पाय. ए ची पॉवर समजा m आहे आणि हे रूट n थे. अरे कळतंय का हे? त्याला बाहेर कसं काढायचं? ए ची पॉवर m आणि स्लॅश करून रूट लावायचं. कळतंय का? हां मग इकडं पाय 3/2. अरे की नाही 3/2. हां मग पटकन सांगितलं काय लिहू? अरे x चा क्यूब तसाच ठेव, स्लॅश करून रूट आहे म्हणजे स्क्वेअर रूट. अरे भाई समजे की नाही समजे? स्लॅश काय असतं? रूट. स्लॅश काय असतं? रूट. आता हा स्लॅश कुठे गेला तो? स्लॅश 2a म्हणजे स्क्वेअर रूट. स्लॅश 3 असतं तर क्यूब रूट. मोठे बोल. स्लॅश 7 असतं तर 7th रूट. अरे भाई समजे की नाही समजे? ठीक, कळालंय का हे? कळालंय का हे? मग तुला कोणताही डेरिव्हेटिव्ह दिला तर आता काढता येईल का? डिफरंट फंक्शनपैकी आपण कोणतं शिकलो? पहिले कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. दुसरं काय शिकलो? पॉलिनॉमियल, त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला x ची पॉवर n. आणि त्याच्या बाकी व्हरायटी पाहिल्या. अरे पाहिल्या का नाही पाहिल्या? यस सर. लिहायचं आहे हे कोणला? पटपट बोल जरा. मागचं लिहायचं आहे का? हां लिहा पटपट चला फास्ट. एकदम स्पीडमध्ये लिहा रे, वेळ चाललाय. मग तुला जास्त वेळ बसावं लागणार, त्याला काही पर्याय नाही. हे लेक्चर 2 ते 2.5 तास बी चालू शकतं. आता काही तर नादच करायचं नाही. आता एकदम लेक्चर रंगलेलं आहे, बरोबर आहे की नाही?
पहिला आळस दिला धनंजयनी, आता त्याला 22 आळस येणार आहे, तुम्ही मोजून घ्या. धनंजय कळतंय काय चाललंय ते? कोटोक्यान चाललंय? काय झालं? हे बा पोरांनो, घाबरू नका, पण कमीत कमी तुम्हाला आता असा फिलिंग येत असेल ना, आपण जर या माणसाकडे 1-2 वर्ष अगोदर असतो तर एवढी तर वाईट वेळ आली नसती. अरे तर खरं आहे की नाही? हा, मग विषय ह्या माणसाचा नाही आहे, विषय आपल्या पापाचा आहे, जे मागचे 2 वर्ष आपण केलं. बरोबर आहे की नाही? तर आता कमीत कमी तुम्हाला बेनिफिट कोणता आहे? 11वीला भरपूर टाईम आहे आपल्याकडं. अरे आहे का नाही? भरपूर म्हणजे काय लय मोठा नाही, आपल्याला डिसेंबरपर्यंत आवरायचं आहे. कधीपर्यंत का चालू द्यायचं? मार्च एप्रिलपर्यंत. तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय ओपिनियन आहे? 11वी कधीपर्यंत चालवायची? समजा आपण मार्च एप्रिलपर्यंत अशी निवांत चालवली, काय होईल रे? फायदा होईल का तोटा होईल? सीईटीला किती % वेटेज 11वीला? 20%. मग 20%साठी किती टाईम द्यायला पाहिजे? 20%. अरे खरे खोटे? अरे 20%ला टाईम 20% द्यायला पाहिजे ना. आपल्या शेवगामध्ये काय चाललंय? 20%ला टाईम 65% चालला आहे, थेट जून. अरे कळतंय का? सो बेसिकली 20% तर नाही देऊ शकत आपण लई सनाट गेलो तर सगळे मागच राहतील, मला 2-3 जणांना घेऊन पुढे जावं लागेल, आखी गाडी मोकळी. अरे कळतंय का? सो विल गो स्लो. पण आपल्याला दिवाळीची सुट्टी फक्त 3 दिवस घ्यायची यावेळेस. किती दिवस घ्यायची? 3 दिवस. इथं फटाके फोडूवर माझं एअरपोर्ट आहे, ते वापरतो तुमच्यासाठी मी, पत्र्याच्या वर जाऊ. अरे का आलं का? यावेळी दिवाळी सुट्टी किती दिवस घ्यायची आपल्याला? गणपतीचे 1 दिवस घेऊ, गणपती पुढे दिवशी, कारण तिथं लई समाज सुधारक नाचत असतात त्या दिवशी, कर्विलिनियर मोशन मध्ये. सुट्ट्या घ्यायच्या का नाही घ्यायच्या यावर्षी? किती जणांना असं वाटतं बस सर सुट्टी असली की जरा निवांत कार्यक्रम चालू द्या, हातवर करा, रविवारी 1 सुट्टी द्या, गणपतीत 4-5 दिवस द्या, दिवाळीला 4-5 दिवस द्या, तसं काय तुम्ही म्हणते ना एवढं देऊ. बरं किती जणांना असं वाटतं सर सुट्टीचं प्रमाण मोकार कमी करावं, हातवर करा. हा, सो कमीत कमी ज्यांना रिअलाइज झालंय का परिस्थिती लय वाईट आहे त्यांना सुट्टीच नको देऊ. लिहून झालंय का? अरे लिहून झालंय सगळ्यांचं? हा लिहून घे, पण उदाहरण लिहून घे. वेदांत समजतंय का? आता हे साई वेदांत आदित्य आडसरे कळतंय का? ह्यो पाय कार्य करतो, तुला म्हणतोय कळतंय, तुला मायनस तू याय तू त्याला म्हणतो तुला कळतंय का? दिसतंय का? अरे सगळ्यांना समजतंय का रे खरोखर? हात वर करा रे, इथपर्यंत खरोखर समजलंय बा. हा, मी तरी म्हणतोय ज्याला समजायला अडचण असेल, मी रेकॉर्डिंगची फॅसिलिटी दिलेली आहे तुला, अरे त्याचा फायदा घे, तू माझं ऐक. किती जण व्हिडिओज परत पाहतात रे घरी? प्लीज प्रामाणिकपणे हात वर करा. एवढे सगळेजण पाहतात, व्हेरी गुड. होईल चेंज होईल, बदल होईल. परंतु हे बा बदल काय असं एकखटी होणार आहे का? नाही, पण वेळ लागेल, 1 महिना 2 महिने. अलग लक्षात, दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण जरा जास्त वेळ बसू, अलग लक्षात. मला असं वाटतं आत्ताच जास्त वेळ घ्यायला काही हरकत नाही राव. थांबा, एवढं लेक्चर होऊ द्या. आपण 2 तास सकाळी 2 तास संध्याकाळी, नाही तर मग तसं काहीतरी जुगाड करू आपण. हे लिहून झालंय का? चला एकदा लेक्चर होऊ द्या. करू काहीतरी जुगाड करू आपण. चला झालं का लिहून? सो बघ बेटा, आपण आत्तापर्यंत ए बाळा किती फंक्शन शिकलो रे आपण? हे अरे बडबड बंद करा. अरे टोटल फंक्शन किती आहेत? 5. अरे तुला काय पाठ करायचे आहेत का हे? अरे यू हॅव टू अंडरस्टँड.
सर एक फंक्शन कॉन्स्टंट आहे ते बदलतच नाही आहे का नाही. आता बाकीचे बदलू राहिले, त्यात पहिला कोणता पाहिला आपण, आता इकडे बघ ना कॉन्स्टंट झाला, नंतर कोणता पाहिला बाळा आपण, पॉलिनॉमियल. तर पॉलिनॉमियल म्हणजे काही डिफरंट थिंग, पॉलिनॉमियल एक्सप्रेशन आहे, पण आपण पॉलिनॉमियल फंक्शन पाहिलं, अरे बरोबर नाही. आता आपल्याला मूव्ह करायचं आहे तिसऱ्या फंक्शनकडं, विच इज ट्रिगोनोमेट्रिक. विच इज ट्रिगोनोमेट्रिक. वेदांत ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन किती येतं रे बेटा वेदांत? आता कायच करावं. आदित्य किती येतं रे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स? कोणते कोणते? साइन, कॉस, टॅन, कॉट. अलग लक्षात आणि लिहा बरं दना दन माझ्यासोबत सगळ्यांनी. आता इकडे पहा, आपण एक टेबल करू बालमित्रांनो, आपण एक टेबल करू आणि त्याच्यामध्ये इकडं फंक्शन लिहू आणि तिकडे त्याचं उत्तर लिहू. जर चालेल ना, करा बरं पटकन करा. चला अरे मी बाहेर काढून देईन बेटा तुम्हाला. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, अरे बाळा मी तुला फ्रँक सोडतो, याचा अर्थ असा नाही रे मी येडा आहे, एवढा येडा नाही मी. पाहिलं त्याला अजून कळा ना, त्याला अजून कळा ना. मी काय म्हणतोय, मी तुम्हाला फ्रीडम दिलं म्हणजे इथं बडबड करायची. हां हम शरीफ क्या हुए, हां तसं काही करायचं नाही. इकडं पाय फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह बरं का. हां लिहा पटपट माझ्यासोबत. चला व्हेरिएबल आपण एक्स घेतो, पा साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स. आता नीट बाहेर काढून देईल मी, पहा आता तुम्ही घाबरताय का? नाही, बाहेर काढून दिल्यावर परत सॉरी म्हणायचं नाही, माझ्याकडं माफी नसते, लक्षात घ्या. मी परत परत सांगतोय, चुकीला माफी नाही. मी परत सांगतोय, मी एक तर पनिशमेंट देत नाही, और एक बार जो मैं पनिशमेंट कर दूं फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. अरे का लगा. हाँ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स. आता पाठ झाला पाहिजे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. कॉस आता लेच बंद करे, वर लक्ष दे, एकदा लॉजिक देईल. हे काय करायचं आपला क्लास नाही, रेकॉर्डिंग चालू. इकडे पहा साइनचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स. आता नीट ऐक, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मात्र मायनस साइन. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. आता पहा टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह बेटा सेक स्क्वेअर एक्स. काय बेटा? सेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मी म्हणतोय का तू लिहू नको, माझा ऐक. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह बेटा सेक एक्स टॅन एक्स आणि कोसेक एक्सचा आहे बेटा मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. एकदाच लॉजिक देईल, डोक्यात ठेव. आणि ज्याचं डोकं तसं कमी आहे त्याने काय डोक्याला लोड घेऊ नका, तो याच्यानी काहीच नाही रेटायचं. बघ तुला एकदा लॉजिक देतो मी. आता हे 6 फंक्शन आहेत, हे पाठ झाले पाहिजेत. कसे करायचे एकदा सांगतो. पेअरिंगमध्ये मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री नेहमी शिकवलेली आहे. परत एकदा इथं लॉजिक पहा. ओके हां. सो बेटा साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा मायनस साईन. तुला यांच्यामध्ये काही ना काही लॉजिक दिसतंय का नाही? टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे. आठवा सेक स्क्वेअर एक्स इज 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स होता का नाही? म्हणजे रिलेशन आहे सेक आणि टॅनमध्ये, आहे का नाही? कोसेक स्क्वेअर एक्स इज 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स म्हणजे रिलेशनशिप आहे कोसेक आणि कॉटमध्ये, त्याचा फायदा घे आणि ही जोडी लक्षात ठेव. ह्या दोघांमध्ये सिमिलरिटी आहे का नाही पटकन सांगा. सेकचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स टॅन एक्स आणि कोसेक डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. कोणीतरी मला पटकन याच्याकडे पाहून एक ऑब्झर्वेशन सांगा, फास्ट फास्ट. ह्या टेबलकडे पहा आणि एक लॉजिक सांगा पटकन. हा काय बेटा काय लिहिलं रे मी? हां छाप लो जल्दी चलो. सी वाल्यांना मायनस साइन छाप लो जल्दी चलो, पटपट पटपट करा. सी वाल्यांना मायनस साइन, अतिप्रचंड वेग धारण करा. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन झालं. आता पुढं जागा येतं मी लगेच घेतो. चला नंबर 4 काय होतं बेटा? एक्सपोनेन्शियल. कोणतं होतं?
बरोबर बंद करे पटपट लिहा. एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे. आता एक्सपोनेन्शियल लिहिताना अगोदर गरिबी लिहितो कारण आपला बेस लई खतरनाक आहे. पहा एक्सपोनेन्शियलचा अर्थ पॉवर आहे बेटा. अरे बरोबर नाही. हां तर पॉवरचे रूल्स. आता बेसिकली हे जे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे तर याला मगायचं पॉलिनॉमियल एक्स रेस टू एन लिहिलं का नाही आपण, तर हे दोघं पॉप्युलर आहे. ई रेस टू एक्स आणि ए रेस टू एक्स. किती आहेत रे बेटा एक्सपोनेन्शियलमध्ये? हे दोघं आहेत बरं का रे. हां तर ह्या दोघांचे एकदा फॉर्म्युले लिहू आपण. पहा डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स and आता बघा हे दोन डेरिव्हेटिव्ह तुला पाठ पाहिजेत का? तुला मी घातांकाचे नियम लिहून देऊ? पटकन सांग रे. देऊ का लिहून? पटकन सांग. लिहून देऊ का? माहिती आहे सगळ्यांना? ठीक आहे. तर चौथं झालं एक्सपोनेन्शियल फंक्शन बरं का रे. चौथं झालं एक्सपो फंक्शन. आता शेवटचं काय रे बेटा? लॉग फंक्शन. कमॉन शेवटचं काय राहिलं आता? लॉग. बिफोर दॅट हा जो ई आहे ना बेटा लक्षात ठेवा मॅथमॅटिक्समध्ये नीट आहे का बरं का? आता परत म्हणशील सर तुम्ही सांगितलं नाही. ई म्हणजे कोण? नाही ते सेल चार झाले फुल. ईची व्हॅल्यू 2.73 आहे मॅथमध्ये. किती रे बेटा? अप्रॉक्सिमेटली 2.73 लक्षात ठेव. आणि पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे किती रे बेटा? 3.14 बरं का रे. अँड त्याचा जर का स्क्वेअर केला बेटा काय केला तर तो ॲप्रॉक्सिमेटली 10 घ्यायचा. किती घ्यायचा रे पोरांनो? लक्षात ठेव फिजिक्समध्ये. अरे 3चा स्क्वेअर किती आहे? 9. 3.14चा ॲप्रॉक्सिमेटली 9.5च्या पुढं निघून जातो. लक्षात आलं का? मग तो कोणाच्या जवळ आहे बेटा? 10. आपण नाही ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 आहे. ॲप्रॉक्सिमेटली किती होती तिला? 10. झेपा की नाही झेपा? यस सर. एक्सपोनेन्शियल फंक्शन झालं. आता फंक्शन नंबर 5. फंक्शन नंबर 5 कोणतं फंक्शन रे बेटा? यस सर लॉगॅरिथमिक फंक्शन. कोणतं फंक्शन बेटा? लॉगॅरिथमिक फंक्शन. तर लक्षात ठेवा डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स काय रे बाळा? 1/x. व्हॉट यू टू रिमेंबर? डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स काय रे बेटा? 1/x. ओके. मी जर विचारलं डी बाय डी एक्स ऑफ लॉग ए काय म्हणशील? 0. अरे लॉग ए बी सी डी ई एफ जी. अरे व्हेरिएबल सोडून बाकी सगळे काय असतात? कॉन्स्टंट. डी बाय डी एक्स ऑफ लॉग 2 0. अरे समजे की नाही समजे? अरे लॉग 2 कॉन्स्टंट झालं ना ते. जोपर्यंत व्हेरिएबल येत नाही. बरं शिवाय आणखी एक गोष्ट इथं एक्स तर खाली पण काय पाहिजे? एक्स. आलं का लक्षात सगळ्यांना? झालं? अरे लिहून झालं सगळ्यांचं? उद्या फॉर्मुले पाठ पाहिजे. उद्या मी एंट्री मारतानाच आज फ्रायडे आहे का सॅटर्डे? फ्रायडे. उद्या एंट्री मारतानाच मी काय करणार? मी तिथूनच तुम्हाला विचारणार फॉर्म्युले. ज्याला उत्तर येणार त्याला जात पाठवणार. लक्षात आलं का? ज्याला सांगता नाही येणार त्याला नीट बाहेर पाठवून देणार. उद्या एकदम स्ट्रिक्ट. हे बघ सगळे फॉर्म्युले चालू आहेत का नाही? हां सगळे मिळून किती 10-12 फॉर्म्युले येते काय 12-15 असतील. इथपर्यंत आले सगळे. आता पुढे या. पुढे महत्त्वाचं शिकायचं आहे आपल्याला चेन रूल आणि अल्जेब्रा. काय शिकायचं आहे? चेन रूल आणि अल्जेब्रा. एवढा पार्ट शिकायचा आपल्याला आज फक्त. आता पहा पुढं सर्वांनी हेडिंग द्या. नेक्स्ट पहा डेरिव्हेटिव्ह आपण शिकलो. आज काय काय शिकलो? आतापर्यंत आपण डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट शिकलो. त्याच्यानंतर फंक्शनचे प्रकार किती आहेत बाळा? 5. त्या 5ही प्रकारचे काय जे फंक्शन आपल्याला खेळायचे आपण ते सगळे फॉर्म्युले शिकलो आहे का नाही? आता पुढचा पार्ट आहे. हेडिंग द्या चेन रूल. कोणता रूल बेटा? चेन रूल. आता चेन रूल म्हणजे नेमकं काय ऐका आता सगळ्यांनी.
नीट आहे का बेटा? dy बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मला सांगा मी dy बाय dx लिहिला याचा अर्थ काय होतोय रे बाळा? पटकन सांगा रे. y इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू, बरोबर आहे बेटा? मला सांग मी जर का सपोज y आणि जर टाइम घेतला याचा अर्थ काय झाला? y इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू. तुम्हाला आत्तापर्यंत एक लक्षात आलं असेल नेहमी हे बदलतायत. मी बोंबलू मेलो, अरे बरोबर आहे की नाही? हे बदलतायत, हा कायम फिक्स्ड आहे. एव्हरीथिंग इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू धिस. प्रत्येक जण ह्याच्यावरती डिपेंडंट आहे. अरे उभा राहिले नेंग पडणार आहे, अरे समजे की नाही? सो दिस इज डिपेंडंट, दिस इज इंडिपेंडंट. याला काही कोणाची गरज नाही, हे ऑलरेडी पडलेलं आहे, बात खतम. अरे समजे की नाही? हां. शिवाय मी फिजिक्समध्ये तुम्हाला फाउंडेशन शिकवत असताना बोललो होतो, ऑब्झर्वर हमेशा अपने आप को रेस्ट पे मानेगा. बोललो का नाही बोललो? अरे बोललो का नाही? रिलेटिव्ह मोशनचं एक ट्रेलर देता ना. अरे गाड्याचं उदाहरण घेतलं का? एक गाडी पुढं एक गाडी मागं. अरे एक 60ने चाललाय त्याच्या पुढे 80ने गाडी चालली. 80 स्पीडने चाललेल्या गाडीत जो आहे तो 60वाल्या स्पीडमध्ये चाललेल्या गाडीतल्या माणसाला पाहिलं तर त्याला त्या स्पीड किती दिसल? 20 दिसल ना. अरे हा 80ने चालला, हा 20ने. अरे घेतलं का नाही आपण? थोडे घुमे काय तुम्ही? अरे घेतलं ना आपण रिलेटिव्ह. अरे कळलं का? जो 60ने चालला आणि जो, अरे एक गाडी ही चालली 60ने आणि ही चालली किती स्पीडने? अरे याने जर का मागं वळून पाहिलं तर याला याचा स्पीड, बरं मला सांग, इथं एक माणूस आहे, पटकन मला सांग, कोणतरी गाडी चाललंय, मामाच्या गावाला जाऊया, पलती झाडे पाहूया, डर हे पलतंय, पण त्याला काय वाटतं आपण एका जागेवरच आहे. अरे समजे की नाही? मग याला याचा स्पीड किती दिसन? 80. समजा हा माणूस आहे, आपण उभे आहेत आणि आपण गँग गाडी गेली, आपण काय म्हणू? सर ही 80ने गेली, ही 60ने गेली. समजे की नाही समजे? आपण काय म्हणू? ती लई फास्ट होती, ती 80ने गेली. ही थोडी स्लो होती, ही 60ने गेली. अरे बरोबर आहे. हे सांगताना आपण आपल्याला कुठं मानलं? ॲट रेस्ट. अरे तसंच ह्यांचा बी कार्यक्रम आहे ना. जो 60 ह्या गाडीत बसलेला आहे तो ह्या गाडीला पाहणार, स्वतःला झूम करणार की आय एम ॲट रेस्ट. तर याला हिचा स्पीड किती दिसल? 80 दिसल का? नाही, किती दिसल? 20. तो काय म्हणून? अरे ते माझ्यापेक्षा थोडाच फास्ट आहे, मी अजून माझा स्पीड वाढवला 20नी तर मी त्याच्याजवळ जाईन. अरे समजे की नाही समजे? हां. याला याचा 80 दिसल. अच्छा 80 वाल्याला याचा किती दिसल? पण कसा? -20. तुम्ही याला +20 बोलले, त्याला मायनस. समजे की नाही समजे? ठीक. आता ऐका मी काय म्हणतो, काय विषय चालला होता आपला? चेंज. वाय बदलतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इथं काय म्हणू? पटकन बोल. अरे वाय बदलतोय विथ रिस्पेक्ट टू, आहे की नाही? डेरिव्हेटिव्ह आहे. फक्त हा विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, तर हा विथ रिस्पेक्ट टू काय रे बेटा? अरे गेटिंग? हां पहा, लक्ष द्या. dy बाय dt. ए बेटा मग मला सांग, हा जो dy बाय dt आहे, हा जो dy बाय dt आहे बेसिकली हा खूप छोटा चेंज आहे. मग मी जर का याला असं लिहिलं चालन का रे? dy बाय dx मल्टिप्लाय बाय dx बाय dt. विचार करून सांगा चालन का नाही? चलेगा की नाही चलेगा? चलेगा. अरे ह्या dxला हा dx खाऊन टाकेल का नाही? अरे गुणाकार आहे ते, ज्याने गुणलं त्याने तरी काय केलं रेटा नाही बरं का ताई. अरे मला सांग, घुम्यासारखं करू नको. क्लासचा इतका टाइम वाया जातो का तुझे उदाहरणं कमी होऊ राहिले. आता हे जमन का नाही जमणार? का जमल? कसं? मास्तर म्हणतील कसं होऊ द्या, मास्तर म्हणतील तसं. अरे मॅथमॅटिकली जमन ना, ज्यांनी मल्टिप्लाय केलंय त्यानेच डिवाइड केलं. बरं यालाच मी असं लिहू का? इकडं पाय, हा जो dy आहे बरं का रे, हा dx अलीकडं ना हा dt पलीकडं, जमल का नाही? बेत्रिक 6 3 दुने 6. अरे जमतं का नाही? यस सर. मग सर्वांना चेन रूल काय आहे हे कळालं का नाही कळालं? हां, dy बाय dt म्हणजे हे मॅथमॅटिकली ह्याच वापरत नाहीत, मी तुला समजून सांगतो, डोंट वरी. त्याला काय लिहिलं बेटा आपण? dy बाय dx इंटू काय रे बेटा? dx बाय dt.
म्हणजे चेंज ऑफ व्हेरिएबल. आता हे व्यवस्थित समजून घ्या, सांगतो मी तुम्हाला. हे झालं मॅथमॅटिकली. टेक्निकली आपल्याला त्याला बेसिकली कंपोजिट फंक्शन काय म्हणतो बेटा आपण? कंपोजिट फंक्शन म्हणजे एका फंक्शनच्या पोटात दुसरं फंक्शन. कमॉन, कंपोजिट फंक्शनचा अर्थ काय रेटा? एका फंक्शनच्या पोटात दुसरं फंक्शन. ऐका बरं का पोरांनो. सपोज कंपोजिटचा अर्थ असा आहे की मी लिहिलं, हे बघ, फंक्शनला आपण काय म्हणतो? एफ. फंक्शनला आपण काय म्हणतो बेटा? एफ. याच्या आधीपर्यंत आपण काय घेतलं? एफ ऑफ एक्स, फंक्शन ऑफ एक्स. परंतु बेटा एफच्या पोटात जी आला, कमॉन, एफच्या पोटात, अरे एफ हे फंक्शन आहे. समजा विमेन आहे, प्रेग्नंट झाली, मग त्याच्या पोटात बाळ येईन का नाही? अरे समजे की नाही समजे? येस सर. अरे म्हणजे एकाच्या पोटात दुसरं फंक्शन म्हणजे काय फंक्शन बेटा? कंपोजिट फंक्शन. म्हणजे कोणतं फंक्शन बेटा? कंपोजिट फंक्शन. आता सगळ्यांनी नीट आहे का? कंपोजिट फंक्शन म्हणजे काय ते सगळ्यांना कळलं. आता विषय चाललाय त्याच्या डेरिव्हेटिव्हचा. कमॉन, कशाचा? त्याच्या डेरिव्हेटिव्हचा. आता नीट आहे का? डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय रे बेटा? डी बाय जनरली डी एक्स. अरे जनरली डी एक्स कोणाचा रे बेटा? एफ ऑफ, पटकन बोला, एफ ऑफ जी एक्स नाही, जी ऑफ एक्स म्हणा. अरे जी पण फंक्शन आहे ना एक्स, जसं एफ फंक्शन आहे तसं जी. समजा एफ लॉगॅरिथमिक आहे तर जी ट्रिग्नोमेट्रिक असेल कोणतं तरी दुसरं. समजे की नाही समजे? अच्छा सर, ट्रिग्नोमेट्रिक असू नाही शकत का? येस सर. एकदा एक्झाम्पल घेतो नंतर आपण पाहू. हे बेटा एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे कंपोजिट फंक्शन. एकाच्या पोटात दुसरं. का आलंय का? मराठीत लिहू, पटकन सांग. का आलंय ना? हे बेटा मला सांग, आता मी लिहिलं साइन हे कसं फंक्शन आहे? ट्रिगोनोमेट्रिक. अरे आहे का नाही? मग बाळा साइनच्या पोटात मी एक्स लिहायच्या ऐवजी लॉग एक्स लिहिला, क्या हर बच्चा समज पाया? अरे मी साइन एक्स लिहायचो का नाही? तर मी एक्सच्या ऐवजी लॉग एक्स लिहिलं म्हणजे साइनच्या पोटात लॉग आला, क्या हर बच्चा समज पाया? यस सर. आता मला सांग बेटा, सपोज मला लिहायचं आहे साइनच्या ऐवजी आपण आता समजा टॅन घेतला. काय घेतलं बेटा? टॅन घेतला. काय घेतला? टॅन. आणि टॅन आपण एक्स लिहायचो का नाही रे? अरे लिहायचो का नाही? एक्सच्या ऐवजी लिहिला एक्स स्क्वेअर. अरे समजे की नाही? म्हणजे टॅनच्या पोटात एक्स बदलला आणि मी कोण टाकला? ट्रिगोनोमेट्रिकच्या पोटात. ट्रिगोनोमेट्रिकच्या पोटात म्हणजे एकदम सकाळी 9:45 मौत झालेली बोजास काय, आणि एकदम मसनवाटा आहे हा एकदम. हे किती लज्जास्पद आहे. अरे ट्रिगोनोमेट्रीच्या पोटात कोण आलं होतं? लॉगॅरिथमिक. आधी तर ट्रिगोनोमेट्रिक आहे ना टॅन, त्याच्या पोटात कोणत्या टाईपचं आलं? एक्सपोनेन्शियल म्हणला एक पापी विद्यार्थी. अरे पॉलिनॉमियल आहे ते, एक्सची पॉवर एन. मग नाही शिकलो होय रे? म्हणजे किती लाज गेली आपली. अरे एक्सची पॉवर एन, याला कुठे एक्सपो म्हणतो? एक्सपो म्हणजे ईची पॉवर किंवा एची पॉवर. अरे बरोबर आहे का नाही? हां, याच्या पोटात हे. बरं आता कोणाच्या पोटात कोण आलंय मला सांग? आता सपोज लॉगच्या पोटात कॉट एक्स म्हणजे काय झालं रे? हे लॉगॅरिथमिकच्या पोटात. अरे बरोबर नाही? समजा ईची पॉवर लॉग एक्स नाही, लॉग एक्स स्क्वेअर घेतो, ठीक आहे, तसं चालतं, काही फरक नाही पडत. आता काय झालं? अरे एक्सपोनेन्शियलमध्ये कोण आला? लॉग आला. अच्छा, लॉगमध्ये बी एक्सपोनेन्शियल येऊ शकतो. लॉग ऑफ ईची पॉवर एक्स. समजे की नाही समजे? तुम्ही एखादं एक्झाम्पल सांगा मला, मिक्सचर करून सांगा ना. एची पॉवर एक्स होता का नाही? मग तुम्ही एची पॉवर एक्स क्यूब करा. अरे समजे की नाही समजे? एची पॉवर एक्स होता का नाही? तर एक्सचा तुम्ही एक्स क्यूब करा. अरे चालेल ना. बरं अजून एखादं सांगा बरं तयार करून. 5 फंक्शनचं मिक्सचर कर ना. एकही विद्यार्थी एकही नाही सांगू शकत. अरे एकाच्या पोटात दुसरा कोणतरी टाका. डोकं काम दे ना. मी काय लिहिलं? थोडं मोठ्याने वाचा रे. मोठ्याने वाच ना. चालेल का नाही? यस सर. अरे लॉगमध्ये पण लॉग असू शकतो ना. नसेल काय झालं? अरे नसेल काय झालं?
अरे लॉगमध्ये लॉग फंक्शन, अरे समजे की नाही समजे? अरे कळतंय का बाबा सगळ्यांना? टॅन ऑफ टॅन एक्स चलेगा सर? अरे फक्त एका फंक्शनमध्ये दुसरं फंक्शन, मग ते दुसरं कोणताही टाईप असू दे पाचपैकी, परत तो चालला तरी रिपीट चालतो. क्या हर बच्चा समज पाया? यस सर. तो यस किती छान होता तुझा, वा. तुझ्याकडे पाहून एकदम एनर्जेटिक वाटतं मला तर काय असं वाटतं का मी एकदम दुःखी प्रसंगात बसलोय. 10वा 13वा, कधी कधी एकदम मौत एकदम लेटेस्ट झालेली आहे बहुत, एकदम दुःखी प्रसंग आहे. लगेच मेलेले तोंड, अरे टणटणीत राह ना तू. हां इकडं पाय, यफच्या पोटात जी, मग यफच्या पोटात एफ पण असू शकतो ना, फक्त आपण जनरली जी बोललो. लक्ष झालंय का? आता याला सोडवायचं कसं? इकडं बघ रे, याला सोडवायचं कसं? हे बघ, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स घेताना डेरिव्हेटिव्ह ऑफ अगोदर आपण एफ काढून घ्यायचा. काय करायचं बेटा? एफ काढून घ्यायचा. म्हणजे मी याला लिहितो एफचा जो डेरिव्हेटिव्ह, मग तुला शिकवलं मी, त्याला काय म्हणतो बच्चा आपण? एफ डॅश एक्स डी बाय डी एक्स. काय चाललंय आपलं? एफ ऑफ जी ऑफ एक्स. तर नीट आहे का? एफच्या पोटात जी आहे बेटा, मी पुन्हा मुद्दाम कलर चेंज करू, त्याला एफ लिहितो. अरे इज दॅट ओके? एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे का नाही? एका फंक्शनच्या पोटात दुसरं फंक्शन आहे. ऐक बेटा, तर तू काय करायचं? दिस इज इक्वल टू तू डेरिव्हेटिव्ह ऑफ, जर एफ असता हे जी ऑफ एक्स सोडून, तर एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हला तू एफ डॅश एक्स करतो का नाही? अरे यस ऑर नो? मग तू काय करायचं? एफ डॅश. ओके, ट्राय टू अंडरस्टँड. मला सांगा, हे पहा, डी बाय डी एक्स ऑफ एफ, याच्याऐवजी नुसता काय होता बेटा? एक्स. पाहिलं ते कसं बोलत आहे का? छान. म्हणून मी CCTV कॅमेरा त्या कोपऱ्यात लावणार आहे. का? तर तुझ्या घरच्याला ही क्वालिटी कळणं गरजेचं आहे का मास्तर काय करतोय पहा त्या मुमेंटला. इन्स्टंटॅनियस टाईम, इन्स्टंटॅनियस म्हणजे किती? 4:45ला मास्तर काय करतोय इथं, ती लेकरू काय करते? चाव चाव चालली तिकडं. मग यांनी काय तोंड जोडून घ्यायचं कॅमेऱ्यासमोर, मग नंतर पालक थेट 4 महिने जागे होणार. सरजी रिझल्ट नाहीये, गाला पोत येता आम्हाला काढा बदकून. मग आता काय करता? हा ना, खरं बोललो का खोटं बोललो मी? वर्गात शेण खातो आपण, अरे बरोबर आहे ना? शिक्षक कोणताही असो, मी निदान याडा आहे पण चांगला आहे का नाही? झटतोय ना तो यासाठी, आणि तू खाय शेण आणि पाडा तोंडावर आम्हाला. पण एखादा पालक येणार, गुरुजी वया तर दिले हो, भरलेले नाहीत, मग वाडा भात त्याचो भरा. खरं बोलतोय का खोटं बोलतोय मी? एज्युकेशनल फील्डमधला इंदुरीकर माझा एक विद्यार्थी बोलला की नाही, आहे का नाही? इंदुरीकरचा ऐकू माझ्या डोक्यावर परिणाम झाला. अरे पण ते तुम्हीच केला ना. पहिले मी नीट होतो, माझे जुने व्हिडिओ पहा, पहिले नीट होतो मी. घुम्यासारखं बसतो मी. तुला काय म्हणलो? परत तुला सांगतो मी, माझं प्रवचन लय वाढत राहतं माहिती आहे ना. मग ते आवर्त घेत. अर्धवट शिक्षण धोकादायक. काय धोकादायक आहे? त्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल, तू गाडी चालवायला शिकला पण तुला नीट चालित आहे ना, हे हो करीत हे करीत चालला. आता काय होईल? तू मरशील, कोणाला व्हायना पण तू घेऊन मरशील. अरे खरंय का खोटं आहे हे? मोकळा हिंड ना पायी त्याच्यापेक्षा. तू इलायकी नाही गाडी चालायची. तुला चालीत येत नाही ना, चालू नको. तू पायी चल. गरीब आहे म्हणायची मी, काही फरक पडत? काही फरक नाही पडत. पण अर्धवट नको. आणि शिक्षणाचं तेच आहे. बरं ना, हसू नका, प्रामाणिकपणे सांगतो. आज आत्ता ताबडतोब सांगतो, तुला जर रेटच नसलं ना, तू क्लास बी बंद कर. आणि माझा क्लास नाही तर तुला माहिती आहे कोणाचाच क्लास नाही. जी गाडी इथं रिपेअर व्हाय ना, हे शेवटचं गॅरेज आहे. इथं नाही तर तू कुठंच रिपेअर नाही होऊ शकत. हे खरं खोटं आहे? हे शेवटचा चान्स आहे. पटकन आर्ट फील्डला जाय, गाणे बिने कुठं काही लिही, शायरी लिही, कविता लिही, नाही तर गारी. अरे का तुला? तू काही कर, तू आहे ना फील्ड बदल. हे रेटच नसलं ना, संपलं. फुकट बापाला म्हणजे लुटवू नको. मी काही त्याला नाही बोलत, मी जनरली बोलतोय. लक्षात आलं का तुम्हाला? रेटच नसतं ना, बळच काहीतरी शिकू नको. आता फील्ड तसं राहिलं नाही, पोरांनो, काचाटून स्पर्धा आहे. अरे आहे का नाही? डिफीट लेवल वाढ राहिली. तुमच्या घरच्यांनी सगळ्यांनी सांगितलं असेल, आम्ही थेट 5वीला गेलो तेव्हा आम्हाला ABCD होती. अरे घरच्यांनी सांगितलं असं ना तुला? तुम्ही ABCD काही शिकले? काय होऊ राहिलंय? स्पर्धा वाढू राहिली. त्याच्यामुळे ना मोगम शिकू नको. प्रवचन लय बरंच चाललं असतं, पण मी घेतलं आटोपतं. इकडे बरे सारं डिस्टर्ब झालंय. क्वालिटी सगळं खेळ डिस्टर्ब झाला. एफच्या पोटात जी ऑफ एक्स आहे, तर मी काय म्हणतो, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स असतो. तो बाळा तू काय लिहितो? एफ डॅश एक्स. तर अशा पद्धतीने एफ डॅश, आता इकडे एफ ऑफ हा आहे ना, ओके. एफ डॅश फक्त एक्सच्या ऐवजी तर कोण आहे रे बेटा? जी ऑफ एक्स. मग लिही ना एफ डॅश जी ऑफ एक्स. कम ऑन, एफ डॅश. समजे की नाही समजे? तर तू काय कर, एफ डॅश
जी ऑफ एक्स जसा तसा ली आणि गुणिले कर d/dx ऑफ जी ऑफ एक्स. सारे बच्चे समझे की नाही समझे? परत एक सांगतो, d/dx ऑफ एफ ऑफ एक्स असतो का नाही, मग तू ते एफचा डेरिव्हेटिव्ह लिहितो, तू साईन असला की उत्तर कॉस लिहितो, कॉस असला की उत्तर मायनस साईन लिहितो. समजे की नाही समजे? लॉग एक्स असला की तू 1/x लिहितो. आता आपले झाले ना फॉर्म्युले, लॉग झाला ना मगाशी, अरे लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x लिहिला नाही आपण. हां, तर सगळे फंक्शन अरे सॉर नो. मग इन द सिमिलर फॅशन तू एफ आहे ना त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डेसली, साईन आहे ना कॉस कर, त्याच्या पोटात जे आहे का तसाच ठेव. समजे की नाही समजे? आणि गुणिले जो कोणी पोटात होता त्याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट कर. झेपा की नाही झेपा? यस सर. मग आता एक उदाहरण घेऊ आपण टपकन खाली. हां, इकडं बघ, तू नंतर लिही. एक म्हणजे इकडं चांगले ढिगभर उदाहरणं आहेत, है की नाही? एक अच्छा बच्चा घर जाके डिफरंट व्हरायटीज ट्राय करेगा. अरे गेटिंग? पुढचं लेक्चर आपलं प्रॅक्टिसचं. आधी इकडं पाय. चला एक्झाम्पल, कम ऑन एक्झाम्पल. एक्झाम्पल कोणतं उचलायचं यातलं? चला पहिलं घेऊया का, साइन ऑफ लॉग एक्स. कॉन्सन्ट्रेट कर, तुला एक कळलं का? सगळे कळतील तुला. लॉजिक, कन्सेप्ट, मेथड एकदम सेम आहे. बघी हे बघ, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढा बोललेत आणि ऐका ना पोरांनो, आता ते आपल्याला तुला मी d/dx लिहितोय का नाही, ते तुला काय म्हणतील y ॲज अ फंक्शन ऑफ एक्स. सो बेटा तुला y दिला साइन ऑफ लॉग एक्स. मोठ्याने बोला, काय दिला? आवाज मोठाच पाहिजे. काय दिला? हां, तुम्ही बोलायची सवय लावा पोरांनो. तुला एक इम्पॅक्ट सांगतो, तू 20 दिवस मी म्हणतोय तसं फक्त रिस्पॉन्ड कर. चल माझ्या मागं तू बोलत चल, आपोआप तू हुशार होशील. हे बघ काय फंक्शन दिलं, y = साइन ऑफ, आणि काय म्हणले, फाइंड द डेरिव्हेटिव्ह. काय क्वेश्चन आहे? फाइंड द. आता तुला माहिती आहे बाळा, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, आहे का नाही? कारण की वाय हे फंक्शन ऑफ काय बेटा? एक्स. मग मला सांग वायचा डेरिव्हेटिव्ह, कम ऑन. अरे बरं नाही, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय. ओके सर, वाय = अब सारे बच्चे ध्यान से सुनो. साईनच्या पोटात लॉग एक्स. आपण काय शिकलोय? एफच्या पोटात जी, एकाच्या पोटात दुसरा कोणतरी असेल. मग मी काय शिकवलं? एफचा डेरिव्हेटिव्ह लिहून टाक. मग पटकन सांग, साईन आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह. येस सर, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. फक्त एक्सच्या ऐवजी आला लॉग एक्स, त्याच्या पोटात तसाच ठेवा, काही फरक नाही. साईन एक्स असता तर आपण काय लिहिला असता बाळा? कॉस एक्स. समजे की नाही? मग साइन ऑफ लॉग एक्स आहे तर कॉस ऑफ लॉग एक्स मल्टीप्लाई बाय, जल्दी बोलो, d/dx ऑफ लॉग एक्स. अरे क्या सारे बच्चे बात समझ पाए? यस सर. किती जणांना काल हात वर करा. पाय किती सिंपल आहे. जो डेरिव्हेटिव्ह तो लिहून टाकायचा, पोटात जे लिहायचं त्याचा फक्त गुणिले करायचा. आणि मग आता पटकन सांग रे बेटा मला, कॉस ऑफ लॉग एक्स, है की नाही? हे बेटा मल्टीप्लाय बाय व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. झालं तुझा आन्सर. अरे मजा आया की नाही आया? चल बरं पटापट हे उदाहरणं करू आपण. आहे का नाही इंटरेस्टिंग? आहे का नाही इंटरेस्टिंग? यस सर. चला उदाहरण करू. हो द्या, आजचं लेक्चर थोडा जास्त वेळ होत्या पण हे कंप्लीट करू. काही इनकम्प्लीट सोडायचा टॉपिक तुम्ही सांगा पटकन. कंप्लीट करून टाकूया आपण. हां 6 नाही 2-4 महिन्यातले उदाहरण घेऊ आपण. हां चला दुसरं काय रे? tan x². कमा यातलं दुसरं काय आहे? फॉर एक्झाम्पल 1. चला दुसरं tan x². हे बघ त्याला नाव नसलं तर आपण देऊ y ॲज अ फंक्शन ऑफ x विच इज tan x². आता बालमित्रांनो मला सांगा, आपण तर शिकलोय tan x. कमॉन, आपण काय शिकलोय? फक्त आपल्या x ऐवजी कोण आलेला आहे? x². मग मला सांग बेटा, ह्या वायचा डेरिव्हेटिव्ह मोठ्याने बोला राव, dy/dx. त्यांचं उत्तर मला माहिती आहे काय रे? sec². x असतात x². सॉरी x असतात x, फक्त इथं कोण आहे? x². फक्त x इज रिप्लेस्ड बाय x², आहे की नाही? हे बघ टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec². पुढं जे आहे ते लिहायचं आणि गुणिले काय करायचं बेटा त्याचा? समजे की नाही समजे? हां विच इज इक्वल टू, बोला. हे बघ sec² x². आता गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ x², x ची पॉवर n म्हणजे काय बेटा? n x ची पॉवर n-1. अरे बेटा समजे की नाही समजे? विच इज इक्वल टू, आता तुला माहिती राव, 2 1 गेला 1 म्हणजे x ची तरी एक स्टेप वाढतो. काही लईच अवघड आहे काही कार्यक्रम. इकडं बघ गुणिले 2 इंटू, उघडा डोळे आणि बघा नीट. मी हे शिकवतोय, शिकवायच्या आधीच सांगतोय की तू ही चूक करणार आणि तरी बी तू चूक करणार. इतका खतरनाक आहे तू. इकडं पाय, हे दोन्ही फंक्शन वेगळे वेगळे आहेत. अरे बेटा हे दोन्ही विषय वेगळे वेगळे आहेत ना, तरी बी तू चूक करणार. एवढा खतरनाक आहे तू. म्हणून मी म्हणतो लक्ष दे. हे कोणतं फंक्शन आहे? ट्रिगोनोमेट्रिक.
अरे सेक म्हणजे कोणतं फंक्शन आहे? ट्रिग्नोमेट्री. हे कोणतं फंक्शन आहे? पॉलिनॉमियल. अरे कोणतं फंक्शन आहे? हे दोन्ही फंक्शन वेगळे वेगळे आहेत का नाही? तरी पण एक पापी विद्यार्थी ही चूक करणार म्हणजे करणार, त्याला चोपला पाहिजे टायमर लावून. इकडे पाय, तो चूक काय सर, इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू 2x क्यूब. 3 टाइम हाणला पाहिजे त्याला. डॉक्टर गोळ्या किती टाइम देतो? त्याला 3 टाइम हाणला पाहिजे. का? कारण सकाळच्या नंतर दुपार 3 डोस कंप्लीट झाले पाहिजे त्याचे. तो ही चूक घाणेरडा करणार म्हणजे करणार. अलग लक्षात आहे, घाणेरडा विद्यार्थी करणार म्हणजे करणार. चुकीचं एक बरोबर आहे हे? काय आवाज आहे? का चुकीचं आहे? इंटरकास्ट झालं ना ते. हां चुकीचं झालं, अलग लक्षात. हां आधी इकडं पहा. विषय असा आहे, दिस इज इक्वल टू नीट आहे रे, हे दोन्ही सेपरेट आहे. फक्त आपण काय करतो, 2x अलीकडे लिहितो, पुढं सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हात वर करा, किती जणांना कळलं? हां ह्यो गाफला करायचा नाही. रिझल्ट ओके. चला आणखी एक उदाहरण घेऊ, जास्त नाही घेत मी, एकच घेतो यातलं. लॉग ऑफ लॉग घेत, कोणतं घ्यायचं सांगा? ई ची पॉवर लॉग एक्स स्क्वेअर घ्यायचं का? हां ते घेऊ आपण. आहे बघ, त्याला पाहून घाबरे तुम्ही. ई ची पॉवर लॉग एक्स स्क्वेअर. हां आता ऐका रे, वाय इज ई ची पावर काही असू द्या, इथं काय रे बच्चा, लॉग एक्स स्क्वेअर. अब सारे बच्चे ध्यान से सुनो, यात आणखी एक व्हरायटी सेपरेट घेतो बरं का मी. ई ची पॉवर लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. दिस टू आर डिफरंट, दिस टू आर डिफरंट. कारण इथं लॉग एक्स द होल स्क्वेअर आहे आणि इकडं लॉग ऑफ एक्स स्क्वेअर आहे. कोणाला काला हातवर करा? यस सर. तिकडे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर आहे आणि इथं लॉग एक्स चा स्क्वेअर आहे. ठीक आहे सर, याला सोडू आपण. आता बालमित्रांनो सगळ्यांनी नीट आहे का? ह्याच्यासाठी मी तुला अगोदर इथं देतो स्टार मार्क करून. लक्षात ठेवा, ईच्या डोक्यावर जर का लॉग आला, काय बोललो रे मी, तर ईच्या डोक्यावर लॉग एक्सचं उत्तर असतं एक्स. ईच्या डोक्यावर लॉग एक्स काय असतं? एक्स. मग आता ईच्या डोक्यावर लॉग एक्स स्क्वेअर काय होईल रे? पटकन बोल, काय होईल रे? समजे की नाही समजे? म्हणजे हा वाय काय आला रे? व्हेरी क्लिअर. ठीक. मग आता मला सांग, डी वाय बाय काय होईल रे? आता रपकन लिहिना, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय आहे? हे काय 2 इंटू एक्स 7. अरे इज दॅट ओके? येस सर. बर आता एक लास्ट घेऊ. नाही नाही हे फोर्थ. समजा फोर्थ आकडा नाही, आपण काय करू, स्टार मार्क करून याला घेऊ. ई ची पॉवर लॉग एक्स द होल स्क्वेअर. आता हा नियम लावता येईल का? नाही. कळलं का? मग कशामुळं? तो नियम ई ची पॉवर लॉग ऑफ काहीतरी असलं का त्यासाठी आहे, पण ई ची पॉवर लॉग एक्सच्या बोकांडी काहीतरी असल्यावर काही नियम लागणार नाही. मग आता काय करायचं बेटा, नीट आहे का? हे कोणतं फंक्शन झालं? कंपोजिट. कारण ई ची पॉवर एक्सच्या ऐवजी कोण आला? लॉग एक्स द होल स्क्वेअर. समजे की नाही समजे? आणि आपला स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे? ई ची पॉवर एक्स, पण इथं त्या एक्सच्या ऐवजी कोण आला? लॉग एक्स द ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता मला सांगा, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय ई ची पॉवर एक्स असती तर त्याचा डेरिव्हेटिव्ह तोच आहे. संत आहे बिचारा ई ची पॉवर एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह तेच आहे, पुढे इंटिग्रेशनही तेच आहे. आता बाय ई ची पॉवर कोण आहे रे बेटा? पटाड बोल ना, लॉग एक्स होल स्क्वेअर. तू ती सवयच लावून घ्या ना माया मागं म्हणायची, म्हणून तू घुम्यावानी बसतो मग हळस बिळस. अरे तू बोलायची सवय लाव. ई ची पॉवर एक्स असतात, आपण ई ची पॉवर एक्स लिहिला असता, तर ई ची पॉवर जी आहे ती तशीच्या तशीच ठेव. आणि कशाने गुणायचं? एक्सच्या ऐवजी जो बदलला आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने. थोडं पटापट बोला. डी बाय डी एक्स ऑफ काय रे बेटा? लॉग एक्स द होल स्क्वेअर. हात वर करा, किती जणांना कळलंय? लागले रेटायला थोडं थोडं? हां पहा आता लक्ष द्या. मग ई ची पॉवर याला काही करायचं कारण नाही, बरोबर न करू. इकडे बघ रे, याला काही करायचं कारण नाही. अरे असंच आहे ना, आता झालं. फक्त गुणिले डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्सचा स्क्वेअर. ए बाळा, नुसता लॉग एक्स असता तर आपण डायरेक्ट उत्तर दिलं असतं 1/x. समजे की नाही समजे? ए बेटा मग हे परत काय झालं? कंपोजिट. कशामुळं? लॉग एक्सची पॉवर 2, लॉग एक्सची पॉवर 5, लॉग एक्सची पॉवर 7/3. अरे लॉग एक्सची पॉवर काही बदलू शकते. म्हणजे कोणाचा कॉम्बो आला?
लॉगॅरिथमिक आणि एक्सपो, लॉगॅरिथमिक आणि, अरे समजे की नाही समजे. मग आता परत एक्सपो. मग आता नीट आहे का, आता हा समथिंग स्क्वेअर आहे. अरे सॉर नो, समथिंग स्क्वेअर आहे. अरे बरोबर आहे नाही, म्हणजेच आपल्याकडे फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एन. सारे बच्चे समजे की नाही समजे. अरे हा स्क्वेअर आहे ना, अरे तू क्यूब असू शकत होता, 5 असू शकत होता, 7/2, अरे तू काही असू शकत होता. पण मग आपण शिकलेलो आहेत ना d/dx ऑफ एक्स रेस टू एन. काय शिकलो, d/dx ऑफ एक्स रेस टू एन. लिहू का तो यासाठी सेपरेट ते, हे बघा 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 इथं वापरतो मी आणि इथं लिहितो. मला सगळ्यांनी सांगा d/dx ऑफ कोणाची तरी पॉवर n, व्हेरिएबलची पॉवर n, याचं उत्तर काय रे. पाहिलं का, बोला ना तू आता गुमेवानी, पाठ करून घेतलं ना तू ऐकून, बोल पटकन. अरे n बरोबर आहे का नाही. आणि नीट सांगा बरं, कोणाची तरी पॉवर n, हे काय लॉग एक्सची पॉवर 2. एक्सच्या जागी लॉग एक्स आलाय आणि यांच्या जागी 2 आला. पटकन सांगा काय करू, गुणिले, बोल पटकन. एक्सची पॉवर n सारखं बोल ना, n म्हणजेच 2. एक्सच्या ऐवजी कोण आहे, हा 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 रेस टू. अरे मजा आली की नाही. पण तरी बी एक स्टेप राहिली, कोणती, मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. अरे आपल्या एक्सच्या ऐवजी कोण आलेला आहे, मग त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुण ना, d/dx ऑफ लॉग एक्स. मला मान्य आहे डोक्यावरून गेलंय, पण हे कितवं लेक्चर आहे, पहिलं. अरे जसं पुढं प्रॅक्टिस वाढेल तुझी घरी, आता होमवर्क करणं तुझी जबाबदारी आहे का नाही. परत एकदा नीट पाय, ईची पॉवर लॉग एक्सचा स्क्वेअर होता का नाही. इथं ॲक्च्युली कंपोजिटमध्ये दोघं नाही तिघं आले. कसे, तर ईची पॉवर एक्स होता ना, तर त्या एक्सच्या ऐवजी लॉग एक्सचा स्क्वेअर आला. अरे पोरांनो, लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, याच्यात पण गुताडा दोघांचा आला ना. एक स्वतः लॉग एक्स आणि त्याचा स्क्वेअर. अरे स्क्वेअरच्या ऐवजी क्यूब बीब काही असू शकत होतं ना. म्हणून इथं 3 फंक्शन एकत्र आले. एकत्र किती बी जण येऊ द्या, तुम्ही गाठी एक 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 सोडवा. समजे की नाही समजे. मग गाठ कशी सोडवली आपण, हे बघ, ईची पॉवर काहीतरीचा डेरिव्हेटिव्ह तोच आहे, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ईची पॉवर तोच आहे, कळालंय का. गुणिले जे काही आहे एक्सच्या जागी त्याचा डेरिव्हेटिव्ह. पुढच्या स्टेपला हे बघ, हे तसंच राहिलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्सचा स्क्वेअर. तर फॉर्म्युला काय वापरला आपण, एक्स रेस टू एन वाला. म्हणजे बघ, n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 आणि गुणिले एक्सच्या जागी कोण आला होता, लॉग एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह. मग चला लास्ट स्टेप काय होईल बेटा आपली आता, बोला. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय रे बेटा, 1/x. आता 2तून 1 गेला काय होणार रे, 1. म्हणजे थोडक्यात मी असं लिहू का, हा 2 हे नीट बघ, 2 हा लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स. अरे सगळे गुणाकार आहेत एकमेकाचे. 2 हे 2तून गेले त्याचा विषय सोडून, 2 लॉग एक्स, डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स काय 1/x, मी लिहिलं खाली, आणि गुणिले ईची पॉवर, पटकन बोल बेटा, ईची पॉवर लॉग एक्स द होल स्क्वेअर. हात वर करा रे, हे सगळं किती जणांना कळालंय, बरेच जण हँग झाले. हा बोला. बर, इथपर्यंत सुखरूप आले होते सगळे, आलते ना. जागा कमी असल्यामुळे मी काय केलं, ऐका ना, पहिली टर्म गुणिले दुसरी टर्म गुणिले तिसरी टर्म, आहे का नाही. d/dx ऑफ लॉग एक्सचं उत्तर 1/x आहे का नाही. म्हणजे जे काय असेल त्याला फक्त भागायला काय नाही, एक्स नाही. आता 2तून 1 गेला म्हणजे काय उरलं, 2 लॉग एक्स. हे काय 2 लॉग एक्स, आणि ते 1/x लिहायचं फक्त आपण खाली एक्स लिहिला, आणि हे फंक्शन फक्त पलीकडे लिहिलं. अरे आता कळालं एक सगळ्यांना. हां, तर 5 वाजले. मला तर काय थांबू वाटा ना, थांबायचं का रूल्स घ्यायचे, काय करायचं. ठीक आहे, मला तर वाटत होतं रूल झाले असते, सगळ्या कन्सेप्ट एका लेक्चरला क्लिअर होतील. माझा आहे का, 15-20 मिनिटात फिनिश होईल, एकाच व्हिडिओत सगळं होईल ना. चला, हां लिहू काय नको, फाईल पाडतो मी, इकडं पाय लक्ष दे. आता अल्जेब्रा, लक्ष द्या, रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. अरे मी काय म्हणतो ऐक ना, तू फक्त शांत बसून बघायला तुला काय अडचण, सगळं बंद कर, फक्त बघ. दुसरा लेक्चरचा टाइम कमी करू वाटल्यास आपण, चालेल ना. हां हे बघा, 15-20 मिनिटात फक्त रूल्स, म्हणजे एका व्हिडिओमध्ये सगळ्या कन्सेप्ट होतील. जसं आपण ट्रिग्नोमेट्रीच्या कन्सेप्ट घेतलं आहे की नाही. हां इकडे पहा, चला. ए बेटा, रूलमध्ये
सगळ्यात पहिला कोणता रूल आहे बेटा? आतापर्यंत तू फंक्शन सुट्ट पाहिलं किंवा एकामेकात कंबाईन होताना पाहिलं आहे का नाही. आता काय होणार आहे? बेरीज होईल किंवा वजाबाकी होईल किंवा गुणाकार होईल किंवा भागाकार. 4 रूल करायचे, विषय संपला बेटा. ॲडिशनमध्ये नीट लक्ष दे. y इज इक्वल टू पहिलं फंक्शन अधिक त्याला आपण म्हणलो u अधिक v. समजा एक फंक्शन log x आहे, दुसरं फंक्शन e ची पॉवर x आहे. दोघांची काय होऊ शकते बेटा? बेरीज आहे का नाही. चला तर बेटा ॲडिशन आणि सबट्रॅक्शन एकखटीच घेऊन टाकू आपण. पहिलं ॲडिशन आणि दुसरं काय रे बाळा? सबट्रॅक्शन. एकदम दोघांच्यासाठी आरलंही सोपं, घाबरू नको. ह्या दोघांचा कार्यक्रम म्हणजे एकदम चिंदी आहे. हे बघ हे बेटा y इज इक्वल टू यू प्लस व्ही असला का नाही, एकदम सिंपल आहे. सुट्टी बेरीज. वायचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे? dy बाय dx. आता यूचा काय होईल रे? काय आवाज आहे? शाबास. काय राव आवाज आहे तुमचा. हा व्हीचा काय ऑब्झर्वेशन आहे तुझं? काहीच नाही सर. बेरीज असताना सुट्टी बेरीज, भले 2 असू नाही तर 4 असू. समजे की नाही समजे? हां आता मोठ्या आवाजात त्याचं उत्तर दे. बोल पटकन. वायचा डेरिव्हेटिव्ह बोल आता. हां इज इक्वल टू असा आवाज पाहिजे. हां हां काय अवघड आहे पोरं ह्याच्यात? पाहायचं बोलता किती रूल झाले? फक्त पुढचे 2 थोडेसे अवघड आहेत, पण याचं एक उदाहरण घेऊ आणि मग निपटो आपण. हे बघ हे बघा. फॉर एक्झाम्पल ए बेटा तुला वाय फंक्शन दिलं आहे कोणत्या तरी दोघांचं. उदाहरणार्थ आपण काय म्हणू? एक्स प्लस लॉग एक्स. काय दिलं बेटा? हे कोणत्या टाईपचं आहे? पॉलिनॉमियल फंक्शन. हे कोणत्या टाईपचं आहे? दोघांचे ॲडिशन होऊ शकते किंवा लॉग अधिक लॉग असंही असू शकतं. आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही, पण आपण लई सिंपल शिकलो सर. दोघांची सरळ बेरीज डेरिव्हेटिव्हची. कम ऑन. वायचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. अरे एक्सचा डेरिव्हेटिव्ह अरे dx बाय dx. हे बाय d बाय dx ऑफ x प्लस d बाय dx ऑफ. आता हे परत लिहायची गरज आहे का? सांगा आता. d बाय dx बाय dx काय होईल रे? कळतंय का? एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा? 1 प्लस d बाय dx ऑफ लॉग एक्स काय रे बेटा? झालं तुझं आन्सर. याला हवं तर तू सिम्प्लिफाय करून x प्लस 1 लिहू शकतो. अरे कळालं एक सगळ्यांना? चला वजाबाकीवाला एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल आपल्याला 2 फंक्शनची वजाबाकी दिली बरं का. त्याच्यातलं सपोज एक फंक्शन दिलं बेटा a रेस टू एक्स आणि तुला म्हणले मायनस करा कॉट ऑफ समझे की नाही समझे? सांगा आता काय करायचं बेटा? वायचा डेरिव्हेटिव्ह थोडं पटापट बोल ना. dy बाय ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, पटकन सांग. ए रेस टू एक्स. उद्या एंट्री मारतानाच विचारणारे फॉर्म्युले मी, तुला काय सुट्टी नाही. आलं का लक्षात? हां उद्या तुला सांगता आलं पाहिजे, आज नका घ्याय ना. हां पुढं कोणतं साईन आहे? मायनस. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ सेक एक्स. नुसता कॉट असता तर आपण अरे कळतंय का? कॉट एक्स असता तर आपण त्याचा फॉर्म्युला लिहिला असता. काय रे? कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. काय बेटा? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. पण आता मायनसच्या पुढं मायनस आलं का नाही, मग तुझं ब्रॅकेट टाकणं कर्तव्य आहे का नाही? हां हे बघ कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय बच्चा? मायनस कोसेक स्क्वेअर. मोठ्याने बोल. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस कोसेक स्क्वेअर. एक्स असतं तर एक्स लिहिला असता, पण एक्स नसल्यामुळं सेक एक्स येतं. काय लिही बच्चा? सेक एक्स. पटकन बोल रे. काय लिही? अरे इज दॅट ओके विथ एव्हरीवन? हां आता पाय कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर. ओके जो आहे तो लिहिला. आता गुणिले पटकन बोला डी बाय डी एक्स ऑफ. त्याच्या पोटात जो कोणी आला होता तो लिहा डी बाय डी एक्स ऑफ. अरे मजा आया की नाही आया? अरे झेपा की नाही झेपा? झेपा सर. विच इज इक्वल टू. आता बघ रे ए ची पॉवर एक्स लॉग ए. बरं का रे? आता निगेटिव्ह काय होईल रे बाळा? कारण आतमध्ये सगळ्यांचा गुणाकार आहे ना. हां प्लस. आता इकडं पाय कोसेक स्क्वेअर सेक एक्स. बरं का रे? कोसेक स्क्वेअर
हा गुणिले डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स, सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. अरे काय आहे बेटा, सेक एक्स इंटू, समजे की नाही समजे. त्यात पण पापी विद्यार्थी काय करणार, सर सेक एक्स इंटू सेक एक्स सेक स्क्वेअर एक्स, डोक्यात पांगळा. अरे बरोबर आहे की नाही. हां हे कोणत्या टाईपचं फंक्शन झालं, कंपोजिट ट्रिगो. कसं झालं, कंपोजिट ट्रिगो, ट्रिगोमेट्रिक ट्रिगो, कंपोजिट ट्रिगो. हे कोणत्या टाईपचं झालं, ओनली ट्रिगो. अरे बरोबर आहे का नाही. ट्रिगो ट्रिगो आहे मान्य, पण एका ट्रिगोनोमेट्रिक, आता ऐक कन्सेप्ट ऐक, कोसेक स्क्वेअर हा जो सेक एक्स आला ना, हा अँगल म्हणून आला. काय म्हणून आला, लक्षात आलं ना. आपण बघता टॅन 30 कोसेक 30, बरोबर नाही. हा अँगल म्हणून आला आणि हा सेक एक्स टॅन एक्स फंक्शन म्हणून आला. अरे भाई समजे की नाही समजे, हे फंक्शन म्हणून आला, हा अँगल म्हणून, यांचा गुणाकार होत. सो फायनल आन्सर तू असं लिहिलं तरी जमा. सारे बच्चे समजे की नाही समजे. ठीक, आता फक्त दोन रूल राहिले. कोणते, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. दोनच रूल राहिले. उद्या जाईल कुठं पळून झालं, आपल्याला तसं बसायचंच होतं. तर आपण फक्त 10 मिनटं एक्स्ट्रा बसू असून आज लक्षात आलं का. हां चला, अर्धवट सोडायचं नाही. चला थर्ड, एक गुणाकारच घेऊ एक भागाकारच घेऊ, संपलं लेक्चर, झालं काय उद्या जायचं. चला तिसरा रूल कोणता रे, प्रोडक्ट रूल. अरे कोणता रूल, हे लक्ष दे, कोणता रूल बेटा, प्रोडक्ट रूल. अरे मला माहिती आहे तुलाही जादा वेळ बसणार, पण कॉलेजमध्ये नाही बसत का 5-5 तास तुम्ही. हां पण आम्हाला माहिती नव्हतं श्री तर कॉलेज भरणार आहे. हां पाय लक्ष दे, ए प्रोडक्ट रूल, प्रोडक्ट रूल लक्ष दे. आता मात्र नजर हटी दुर्घटना घटी. आवाज तर लय वाढलाय खड्या, कारण तुमच्या डोक्यात पटकन आवरा. ह्या पाय बेरीज आणि वजाबाकी सोपी होती, इथं मात्र लक्ष दे, इथं नजर हटी दुर्घटना घटी. y इज इक्वल टू पहिलं फंक्शन u आणि गुणिले दुसरं फंक्शन. नीट आहे का, आता दोघांचा गुणाकार असला का तुला काय करायचंय, वायचा डेरिव्हेटिव्ह. आता नीट आहे का, u गुणिले v करताना काय करायचं आहे बघ, u डेरिव्हेटिव्ह माझ्यासोबत म्हण, u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस करायचं v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. अरे मजा आली की नाही. हां मोठ्याने वाच, dy बाय dx u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v. हां शब्दात कसं म्हणायचं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. घरी गेल्यावर शब्दात लिहून घे. रिझल्ट ओके. चला याचं एक एक्झाम्पल घेऊ पटकन आपण. चला फॉर एक्झाम्पल y आपल्याला दिला बेटा e रेस टू एक्स गुणिले, दोघांमध्ये नीट पहा. आता काय रे बेटा, गुणाकार. बेरीज असती तर सुट्टी सुट्टी बेरीज झाली असती. चला मग आता नीट पाय रे, हा e रेस टू एक्स कोण आहे तुझा, u, आणि टॅन एक्स कोण आहे बेटा. हां बोला बरं उत्तर पटकन आता. चला वायचा डेरिव्हेटिव्ह u डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे e रेस टू एक्स. अरे बोल बेटा, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्लस, अरे बोल बेटा टॅन एक्स. अरे मजा आली का नाही आली, हा ही मजा काढली सर तुम्ही आमची. चला दिस इज इक्वल टू, ए अरे कालक नाही, ई रेस टू एक्स. चला डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, अरे पटापटा बोल ना, सेक्स स्क्वेअर एक्स, कम ऑन, प्लस टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज, अरे सोपं आहे का नाही, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. चला शेवटचा रूल तुमच्या जीव आला बरं का. चला सुटायचा चान्स तयार झाला, त्याला म्हणायचं कोशंट रूल. काय म्हणायचं बेटा, अरे कोशंट किंवा मी मागाशीच बोललोय नजर हटी. हां आता मला सांगा, वाय जर यू अपॉन व्ही आहे, पहिलं भागिले दुसरं. आता पाय नजर हटी, आता इथं धडाधड काढणार. ॲव्हरेज पोरगाचा कार्यक्रम इथं फेल, जो ॲव्हरेज आहे तो इथं फिनिश होतो पोरगा, कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन कच्चं असतं, सांगू ना त्याला कळा ना. इकडं पाय ह्या रूलवरून
थोडंसं त्या रूलकडे जायचं. मी सांगतोय तसं. यू गुणिले व्ही असताना आपण पहिला घेऊन दुसरा डेरिव्हेटिव्ह सुरुवात केली की नाही. हां आता इकडं पाय, इथं पहिला यू ए वरती आणि दुसरा व्ही ए खाली. इथं सुरुवात यू पासून नाही, कुठून करायची, व्ही पासून. सांग मग आता इथं यू डेरिव्हेटिव्ह व्ही केलं तर इथं काय करायचं बच्चा, व्ही. समजे की नाही समजे. इथं यू डेरिव्हेटिव्ह व्ही होतं, इथं काय करायचं, व्ही डेरिव्हेटिव्ह यू. इथं प्लस होतं. पाय मजा आली का नाही, लॉजिक त्या बैठकीच खेळते. घास घास घास. व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, इथं प्लस होता, इथं मायनस. हा आता पटकन सांगा. हा पा न शिकवता सुद्धा तुम्ही रूल सांगायला लागले. अरे बरोबर आहे का नाही. फक्त ऐक, पिक्चर बी बाकी आहे. डिवायडेड बाय त्या व्हीचा स्क्वेअर करायचा. डिवायडेड बाय त्या व्हीचा, खरं सांगा सोपं का अवघड आहे. बाय वन गेट वन फ्री. इकडचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड आहे, तिकडचा सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आहे. इकडं प्लस आहे, इकडं सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आहे, तिकडं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. फक्त डिवाइड बाय काय करायचं, व्ही स्क्वेअर. झाला ना फॉर्म्युला. एक उदाहरण घेऊ, चिंगाट घरी जाऊ. पण कधी, अजून 1 तासांनी पुढचं लेक्चर झालं. पहा लक्ष द्या, ए लक्ष दे रे. एक छोटा सा नन्ना सा मुन्ना सा प्यारा सा एग्जाम्पल लेकर के घर जाएंगे. फॉर एग्जाम्पल बेटा, y इज इक्वल टू, आता आपल्याला दोन फंक्शनचं काहीतरी दिलं. आता सपोज आपण काय म्हणूया, चला वरती फंक्शन लॉग एक्स दिलं, खाली एक्स स्क्वेअर मायनस 5 दिलं. अरे इज दॅट ओके. हां पटपट बोला, शेवटचं उदाहरण. हां ए बेटा, याच्यात लॉग एक्स काय झाला बेटा, यू. यातला हा काय झाला, आहे का नाही. हां पहिली स्टेप काय करायची बेटा, यू आणि व्ही जागी फक्त रिप्लेसमेंट करा. बोला पटपट. वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय, चला व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मांडा व्यवस्थित. ए बेटा व्ही कोण आहे, कपडे घाला त्याला. एक्स स्क्वेअर मायनस कपडे घाला व्ही. कम ऑन, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. यू कोण आहे बेटा, आहे का नाही, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. कम ऑन, पुढे काय करायचं, मायनस साईन यू. यू कोण आहे बच्चा आपला, कपडे घाला कपडे घाला. नेहमी ब्रॅकेट टाका, नेहमी ब्रॅकेट टाका. माझं वाक्य लक्षात ठेव, माझं वाक्य लक्षात ठेव. पुट करताना नेहमी ब्रॅकेट टाक. अच्छा बच्चा लिख के लेगा घर जाके. अरे गेटिंग, व्हॅल्यू टाकायची ना, ब्रॅकेट टाक, म्हणजे साईन मिस्टेक होणार नाही. माय तळतळ परत ऐक, व्हॅल्यू जी पण टाकशील का नाही, नेहमी ब्रॅकेट टाकायचं होतं अख्ख्या मॅथमध्ये. कम ऑन, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. हां मायनस, हे बघ यू ए बोल बेटा, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. व्ही कोण आहे बच्चा, चला डिवायडेड बाय व्हीचा स्क्वेअर. पाय बरं, त्याला इज्जत दे, त्याला कपडे घाल. बा डचक डोचक त्याचा स्क्वेअर. समजे की नाही समजे, यस सर. चला पुढची स्टेप फक्त सिम्प्लिफाय करते, फोन घाबरू नको. कम ऑन, इकडं पाय एक्स स्क्वेअर मायनस 5 तसाच ठेव. आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय रे बेटा, हे बघ एक्स स्क्वेअर मायनस 5 तसाच ठेव, गुणिले लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, अरे का नाही, मायनस. आता इकडं पाय रे, इकडं पाय रे, लॉग एक्स बरं का, गुणिले ब्रॅकेटमध्ये. आता घाबरू नको, पहिलं वजा दुसरं. आणि आपण शिकलेलो आहे पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह वजा दुसऱ्याचा. कम ऑन, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ह्याच लेक्चरमध्ये 2 वेळा झाले ना ते. अरे 2 इंटू एक्सची पॉवर 2 मायनस 1 म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह 0. अरे कॉन्स्टंट एकटा सापडला, कार्यक्रमच झाला त्याचा. अरे समजे की नाही समजे, 5 कुठं बदलत असतो रे, एकटा नंबर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. होल डिवाइडेड बाय, जल्दी बोलो, जोर से बोलो, जय माता दी. व्हेरी गुड. अरे तो खालचा तसा ठेवायचा ना. काही काहीचा कार्यक्रम असा आहे, पाय व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे, काही काहीला करता करता खालचं डोक्यातच नाही राहत. त्यांचं उत्तर नसतं एवढंच. आय रिपीट माय स्टेटमेंट. काही उदाहरणं सोडितानी हे गुणिले हे वजा हे गुणिले हे करता करता एवढा राडा वाढतो, खालचं विसरून जातं ते लिहायचं. सो बात को ध्यान से समझो. तो खालचा व्हीचा स्क्वेअर तो तसा असली, त्याला काही ओपन विपन करू नको. लक्षात आलं का. चला आता फक्त लास्ट स्टेप राहिली कोणती रे, व्यवस्थित मांडायची. तर मला असं वाटतं तुला मांडता येईन आता ते. फक्त 2x अलीकडे लिहायचा, 2x लॉग एक्स. याला काही नाही करायचं, असंच ठेव. अरे कळतंय का, मजा आली का आज. बस धन्यवाद, तुमच्या पेशन्सबद्दल मी आभारी आहे. अख्खं लेक्चर झालं.